माहिती आहे. PCB ग्रुपसाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर दिसत आहे. BAMS, BVSC, MBBS, BSc नर्सिंग, DMLT, BSc बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री, आणि याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट आहे, मी थोडासा फास्ट घेतो. तर सर्वात महत्त्वाचं या प्रवेश प्रक्रियेसाठी तुमची कागदपत्र, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुमचे मार्क्स देखील तुम्हाला वाचू शकत नाही, हे लक्षात घ्या. मी अनेकदा पाहिलेलं आहे की मार्क्स तर आहेत परंतु डॉक्युमेंटकडे मुलं दुर्लक्ष करतात. स्पेसिफिकली कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो. पण त्या विद्यार्थ्यांसाठी लिमिटेड डॉक्युमेंट असतात, ते सहजासहजी मिळतात. परंतु कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की त्यांचे जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहेत ते काढून घेतले पाहिजेत. आणि सध्या आता तहसील कार्यालयामध्ये खूप गर्दी असते, सिस्टीमवरती लोड असतो, बऱ्याच वेळेला वेबसाईट हँग होते किंवा तिथं गर्दी असते आणि मग डॉक्युमेंट्स मिळत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी सजेस्ट करतो की तुमचं वॅकेशन सुरू होण्याच्या अगोदर, म्हणजे बोर्डाची परीक्षा झाल्याबरोबर तुम्ही डॉक्युमेंट काढून घेतले पाहिजेत. तर कुठले कुठले डॉक्युमेंट असतात? सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही नीटचा फॉर्म भरताना जी ऑनलाईन कॉपी आहे ती तुमच्याजवळ ठेवायची आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट, तुमचं नीटच्या परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला गरजेचं आहे. नीट मार्क लिस्ट, म्हणजे ही ऑनलाईन, आता जे तुम्ही स्कोअर बघितलं आहे त्याची ऑनलाईन प्रिंट तुम्हाला लागेल. त्यानंतर 10वीचा मार्क मेमो, 10वीची सनद, म्हणजे ऑप्शनमध्ये आहे, दोन्हीपैकी एक तुम्हाला पाहिजे. त्यानंतर 12वीचा मार्क मेमो, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, हे गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही इंडियन आहात याचा पुरावा. त्यानंतर 12वीची TC, मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, हे MBBS डॉक्टरचंच लागतं. त्याचा एक प्रोफार्मा आहे, त्या प्रोफार्मामध्येच तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड आणि बँक अकाउंट, ह्या 2 गोष्टी ऑप्शनल आहेत, नसल्या तरी चालतील पण नंतर लागणारच आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमध्ये आहात त्याचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, त्याची व्हॅलिडिटी पण पाहिजे. सर्वात महत्त्वाचं व्हॅलिडिटी पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या कॅटेगरीजना नॉन क्रिमिनल लागू पडतं ते डॉक्युमेंट्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल NT, त्याच्यानंतर OBC यांच्यासाठी तुम्हाला VJNTसाठी नॉन क्रिमिनल लागतं आणि ते व्हॅलिड पाहिजे. म्हणजे आता या अकॅडमिक इयरसाठी 2023 पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांकडे डॉक्युमेंट असतं परंतु त्याची व्हॅलिडिटी या मार्चला संपलेली असते, ते पाहत नाही त्याच्यावरती डेट काय आहे. आणि मग ॲडमिशन प्रोसेस पुरे होते, अलॉटमेंटही होते, प्रवेश घ्यायला तिथे जातात आणि मग तिथं प्रॉब्लेम येतो की व्हॅलिडिटी संपली आहे. असे बरेच केसेस होतात की 600 मार्क आहेत किंवा 600+ आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलॉट झाले परंतु नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी संपल्यामुळं त्याला 1 वर्ष थांबावं लागतं, या प्रोसेसमधून बाहेर व्हावं लागतं. तर हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. म्हणजे MBBS तुम्ही करू शकता, MD म्हणजे MBBSच्या पुढची स्टेप आहे MD, MS, याच्यानंतर फारसं एज्युकेशन राहत नाही. हे दिस इज द हायेस्ट एज्युकेशन इन द मेडिकल फील्ड. मग MD मध्ये काय स्पेशलायझेशन्स आहे? तर ही स्पेशलायझेशन आहे, रेडिओलॉजी, पेडियाट्रिक, जनरल मेडिसिन, अॅनेस्थेसिया, पॅथॉलॉजी एटसेट्रा एटसेट्रा. MD मध्ये पण काही असेल. नेक्स्ट MS, ENT, ॲनाटॉमी, ऑर्थोपेडिक, म्हणजे MBBS नंतर तुम्हाला काय करायचं याच्यासाठी ओझर दाखवतो तुम्हाला. नेक्स्ट, दिस इज द हायेस्ट डिग्री वी कॅन गेट आफ्टर MBBS अँड MD. येस. नेक्स्ट, आणखीन कुठले मेडिकल कोर्सेस आहेत? म्हणजे माझा नीटचा स्कोअर जर कमी आहे तर माझ्यासमोर कुठले ऑप्शन्स आहेत? तर BDS, BAMS आणि BHMS हे 3 ऑप्शन्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे. परंतु BDS इज द व्हेरी इमर्जिंग करिअर. कशासाठी? कारण आज जे आपलं लिव्हिंग स्टाईल बदलती आहे. म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा ग्रॅज्युएशनपर्यंत दाताचा दवाखाना असतो हे मला माहिती नव्हतं, कारण घरात कोणाला दाताची समस्याच नव्हती. पण आज जे लाईफस्टाईल आपण जगतोय किंवा जे फूड क्वालिटी आहे किंवा आपलं जे काही आपण न्यूट्रिशन घेतोय त्याची व्हॅल्यू खूप कमी होते. त्यामुळे ॲव्हरेज एज टू गेट अ डेंटल ट्रीटमेंट हे खाली येत आहे. म्हणजे आम्ही शहरात पाहतो, म्हणजे पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये किंवा बँगलोरसारख्या मेट्रो सिटीमध्ये अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलाचे देखील डेंटल प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावरती सर्जरी आहे आणि होत आहे. तर इट इज अ इमर्जिंग ट्रेंड. BDS हा इमर्जिंग ट्रेंड आहे. म्हणजे जेवढा एक MBBS डॉक्टर करिअर म्हणजे काय, आजकाल आपण करिअरला कशात मोजतो? इन टर्म्स ऑफ द रिव्हेन्यू यू विल गेट आफ्टर दॅट डिग्री.
म्हणजे करिअर कशात मोजायचं तर मिळणाऱ्या पैशात. द कन्व्हर्जन ऑफ स्किल इन टू द वेल्थ. करिअर मीन्स द कन्व्हर्जन ऑफ युअर स्किल इन टू मनी, राईट. तर BDS मध्ये देखील करिअर होऊ शकतं. म्हणजे ज्यांचं थोडक्यात नीट मध्ये कमी मार्क असल्यामुळे MBBS जात आहे तर त्यांनी या पर्यायाकडे देखील पाहिलं पाहिजे. जनरली मुलं काय करतात की नाही झालं तर MBBS, नाही तर काहीच करणार नाही, नाहीतर मग रिपीट करेल. तर असं नाही आहे, करिअर कुठंही होऊ शकतं. करिअर म्हणजे काय की तुमच्याकडे एक स्पेसिफिक स्किल आहे आणि स्किलमधून तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे त्याला अमाऊंटमध्ये, मनीमध्ये किंवा वेल्थमध्ये. तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपमध्ये असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आमच्याकडे रिपीट करायला मुलं येतात की नाही सर आता मला रिपीट करायचं आहे आणि मी करेल तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला किंवा या इन्स्टिट्यूटमध्ये केलं तरच होईल, असं नाही आहे. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट कॅनॉट गिव्ह द गॅरंटी ऑफ द करिअर. तो एक प्रोबॅबिलिटीचा भाग आहे. हे इंडिव्हिज्युअल स्किल आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकलेले सर्व डॉक्टर यशस्वी होतात का? नाही. ते फक्त एक टेक्निकल पार्ट प्रोसिजरमधून तुम्हाला जावं लागतं, पण त्यानंतर तुमचा पार्ट सुरू होतो. पहा, अनेक डॉक्टर MBBSच असतात. तुमच्यावरच ओळखा, तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जाता? ज्याचा गुण तुम्हाला येतो किंवा ज्याच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर तुमचा आजार पळून जातो, अर्धा आजार पळून जातो. काही डॉक्टर असतात परंतु ते रूडली बोलतात किंवा ती जी काही प्रोसिजर आहे ती व्यवस्थित समजून सांगू शकत नाही. त्यामुळे डिग्री इज नॉट द करिअर. हाऊ यू convert that skill into wealth, that is very important. Next, फिजिओथेरपी हा देखील एक इमर्जिंग ट्रेंड आहे. लक्षात घ्या, फिजिओथेरपीमध्ये देखील तुम्ही करिअर करू शकता. BSc नर्सिंगमध्ये देखील करिअर करू शकता. एका MBBS डॉक्टरला तुम्ही कम्पीट करू शकता इवन तो BSc नर्सिंग आणि फिजिओथेरपीमध्ये. तर कसं काय? पण त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम टॉपमध्ये यावं लागेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती BSc नर्सिंग जर तुमचा कोर्स झालेला आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जापानशी करार झालेला आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही तुम्हाला एवढे स्टुडंट तिकडे देऊ BSc नर्सिंग पासआउट असलेले. परंतु प्रॉब्लेम काय, आपले इंडियन इमोशन्स थोडेसे वेगळे असतात. आपल्याकडे कसं असतं, आई वडील जिल्हा परिषद शिक्षक असतात, मग कदाचित ते तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीत करतात. त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की मला माझ्या तालुक्यातली शाळा कसं भेटेल, तालुक्यातली भेटली तर माझ्या घराजवळची कशी भेटेल. म्हणजे काय, आपण आपल्या क्षेत्रापासून बाहेर जाण्यासाठी तयार होत नाही. मार्केटमध्ये काय लागतं आणि माझ्याकडे काय आहे याचं गणित जुळवावं लागतं किंवा माझ्याकडे जे आहे ते कुठं विकलं जातं हे कळायला पाहिजे. जसं इंडिया ही इमर्जिंग कंट्री आहे, यूथचं पॉप्युलेशन जास्त आहे, तर जपानमध्ये उलट आहे. म्हणजे त्यांच्याकडं 55 आणि अबोवचा ग्रुप खूप जास्त आहे. त्यामुळे तिथं केअर टेकिंग या गोष्टीसाठी खूप कमी लोक अवेलेबल आहेत. त्यामुळे हे कोर्सेस करून जर तुम्ही परदेशात जाण्याची तुमची इच्छा असेल तर खूप चांगलं करिअर होऊ शकतं याच्यामध्ये. B फार्म आणि D फार्म हे देखील तुमच्यापुढे ऑप्शन्स आहे. 1 बाय 1 आपण त्यानंतर बोलणारच आहोत. नेक्स्ट, BMLT, DMLT, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स वगैरे हे देखील तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत. सर्व आपल्याकडे आहे. येस. नेक्स्ट, थोडंसं आपण फास्ट जाऊया कारण लिमिटेड पोर्शनवरती मी थोडंसं जास्त एम्फसाईज करेन. हां, तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला थोडंसं अंदाज देईल की महाराष्ट्रामध्ये BMSची किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत? 22 आणि प्रायव्हेट किती आहेत? 59. टोटल आहेत 81 आणि साधारणतः 10,000च्या आसपास सीट आहेत, बरोबर. त्यानंतर MBBSसाठी किती गव्हर्नमेंट कॉलेज आहेत? 28 आणि प्रायव्हेट किती आहेत? 20. टोटल किती आहेत? 48. आणि या 28 मध्ये देखील मागच्या काही 2-3 वर्षामध्ये 5-6 कॉलेजेसला मान्यता मिळाली. त्यामुळे आत्ता थोडंसं सीट वाढत आहे. तर 48 कॉलेजेस अँड 6,500 सीट. आणि इथं प्रॉब्लेम आहे, नीट MBBS डॉक्टर होणं प्रॉब्लेम कशामुळे? नंबर ऑफ सीट्समुळे प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे नंबर ऑफ कॉलेजेस खूप कमी आहेत. पॉप्युलेशन डेन्सिटीच्या मानानं जे डॉक्टर आपल्याला लागणार आहेत किंवा जेवढे स्टुडंट पावसाळ्यात व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये बॅरियर आहे. कारण नंबर ऑफ सीट खूप कमी आहे आणि म्हणून मग जीवघेणी स्पर्धा आहे याच्यामध्ये. BDS मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि प्रायव्हेट कॉलेज 25 आहे. टोटल 29 कॉलेज आहेत. 3,500 to 3,700 सीट्स आहेत. त्यामुळे इथे एक लूप होल आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर BMSच्या रूट थ्रू गेला
तर BAMS मध्ये तेवढीच तुम्हाला नंबर ऑफ कॉम्पिटिशन तेवढीच जास्त मिळणार आहे. पण BDS मध्ये काय आहे, नंबर ऑफ पासआउट स्टुडंटच खूप कमी आहेत आणि त्याच्यामध्ये देखील स्किल असणारे खूप कमी आहेत. हे लक्षात घ्या, डिग्री इज नॉट द कम्प्लीट गॅरंटी ऑफ द करिअर, इट्स युअर स्किल दॅट गिव्स द युअर गॅरंटी. त्यामुळे तुमच्या शहरात कितीतरी डॉक्टर असतील पण प्रत्येकाचा दवाखाना तेवढा चालतो का? नाही. इट डिपेंड्स ऑन युअर स्किल. म्हणजे तुमच्या बोलण्यात तेवढा गोडवा असला पाहिजे, तुमच्या मेडिसिनमध्ये तेवढी पॉवर असली पाहिजे. त्याच्यानंतर BHMS, BUMS, फिजिओथेरपी, नर्सिंगसाठी सर्वात जास्त कॉलेज आहे, ही देखील कमी आहे. म्हणजे इंडियन पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून याच्यात तिप्पट रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही जर BSc नर्सिंग केलं तर पासआउट झाल्यानंतर लगेच तुम्हाला डिमांड आहे. लक्षात घ्या, छोटीशी गोष्ट सांगतो की पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये याचं जास्त कल्चर आहे. म्हणजे प्रेग्नेंट झाल्यानंतर, म्हणजे बाळ घरी आल्यानंतर त्याची केअर करण्यासाठी एका BSc नर्सिंग झालेल्याला किंवा त्याच्यामध्ये स्किल असलेल्याला 20,000 रुपीज मिळतात पर मंथ. लक्षात घ्या, हे एखादा दुसरं स्किल असलेल्याला देखील मिळणार नाही. तर किती मार्काला कुठलं कॉलेज मिळतं हे टेंटेटिव्ह प्रत्येकाला उत्सुकता असते. तर BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे याचा कट ऑफ आहे गेल्या वर्षीचा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर लास्ट राऊंड म्हणजे साधारणतः 1.5 ते 1.25 महिने ही कंप्लीट प्रोसिजर चालते. तर शेवटच्या राऊंडमध्ये 623 मार्क्स ज्याला होते ओपन कॅटेगरीमधून त्याला BJ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले. सिमिलरली SC, ST 428, NTB 558, VJNT 574, OBC 626. OBC आणि ओपनमध्ये फारसा फरक नसतो, हार्डली 5 to 6 मार्कचा फरक असतो, कारण एका मार्कावरती 200+ स्टुडंट असतात. तर फरक कुठं पडतो, ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्या कट ऑफमध्ये कितीही फरक पडू शकतो. कशामुळे, शेवटच्या राऊंडपर्यंत जो थांबू शकतो, ज्याचा पेशन्स टिकतो त्याला रिवॉर्ड मिळतो. नेक्स्ट, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, ओपन 616, SC 532, ST 412, NTB 527, VJNT 574, OBC 636. नेक्स्ट, तर हे काही आकडे तुम्ही पाहून घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की तुमचा स्कोअर काय आहे आणि मग तुम्हाला काय मिळू शकेल. हे गोंदिया, म्हणजे जसं तुम्ही विदर्भात जाल तसं तसं थोडंसं कॉलेजेसचा इन्फ्रास्ट्रक्चर हा कमी जास्त असतो किंवा त्या भागातलं थोडंसं फिअर फॅक्टर असतो की धुळे म्हणजे काय, तिकडे जंगल आणि तिकडे मग ते माओवादी वगैरे असं काही राहिलेलं नाही आता. पण तिकडे फिअर फॅक्टर असल्यामुळं मुलं जात नाही. तर तिथे एक तुम्हाला जर मार्क कमी असतील तर तिकडचं ऑप्शन टाकायला तुम्ही हरकत नाही. तर हे प्रायव्हेट कॉलेज. आता गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ कळाले. प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये काय फरक पडतो, जे सिलेबस प्रायव्हेटमध्ये शिकवला जातो तोच सिलेबस गव्हर्नमेंटमध्ये शिकवला जातो, परंतु फक्त फीसमध्ये फरक पडतो. कारण स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट आणि स्पॉन्सर्ड बाय इन्स्टिट्यूट, म्हणजे ही इन्स्टिट्यूटतर्फे चालवली जाणारी यंत्रणा आहे, त्यामुळे याची कॉस्टिंग थोडीशी हायर साईडला असते, गव्हर्नमेंटमध्ये कमी असते. तर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजचा कट ऑफ गेल्या वर्षी ओपनमध्ये 518, SCचा 467, ST 329, म्हणजे ड्रास्टिक फरक पडतो. NTB 486, VJNT 497, OBC 580. ही सगळी लास्ट राऊंडची कट ऑफ्स आहेत, हे लक्षात घ्या. ही पहिल्या राऊंडची कट ऑफ नाही. आणि इथं खूप पेशन्स टेस्ट होतो तुमचा या पूर्ण प्रोसेसमध्ये. यू मस्ट हॅव अ पेशन्स, कारण प्रत्येक वेळी जेवणाच्या वेळी तुमचा हाच विषय असतो की आता पुढे काय करायचं, कुठलं कॉलेज मिळेल, अमक्याला हे मिळालं किंवा त्याचा हा अनुभव आहे, त्याचा हे अनुभव आहे. तर त्याच्यावर तुम्ही ऐकायचं सगळ्यांचंच आहे, पण निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला खूप सजेशन्स मिळतील, परंतु निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे. तर त्यासाठी सर्व अंगाने तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, कारण जर अर्धवट इन्फॉर्मेशन असेल तर तुमचा निर्णय कदाचित चुकू शकतो. चुकेलच असं नाही, पण चुकण्याची शक्यता जास्त असते आणि ज्याचा निर्णय चुकतो त्याला खूप म्हणजे बॅकफूटवर यावं लागतं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद 485, SC 427, पण हा BDSचा कट ऑफ आहे, लक्षात घ्या. जर तुमचा स्कोअर MBBS मध्ये बसत नसेल तर तुम्ही BDS साठी देखील जाऊ शकता. नेक्स्ट, तर ही ॲडमिशन प्रोसिजर चालते कशी, ऑल द प्रोसिजर इज ऑनलाईन. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. पण एवढे कॉम्प्लेक्स फॉर्म्स आहेत
किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत. म्हणजे स्टेटसाठी वेगळा फॉर्म, ऑल इंडियासाठी वेगळा फॉर्म, प्रायव्हेट 85% वेगळा फॉर्म. त्यामुळे खूप कन्फ्युजन्स आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं, एकीकडे अलॉटमेंट होते आणि दुसरा राऊंड वेटिंगवरती असतो. मग त्यावेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो की मला इथं रिटर्नेशनचा फॉर्म भरायचा आहे किंवा नाही भरायचा आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय लागतं की एक्सपिरियन्स, मागे काय झालं होतं किंवा काय होऊ शकतं हे कळायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तुमच्या मेडिकल याच्यामध्ये इथे शिक्षण हा प्रकार इंडियामध्ये महाग आहे, म्हणजे आपल्या देशात महाग आहे, बाहेर स्वस्त आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंशी फसवणूक होते. तर तुम्ही कृपया जाता का त्या पॉईंटवर म्हणजे MBBS अब्रॉडबद्दल देखील मी जाता जाता तुम्हाला सांगेन नक्की. तर दुसरी प्रोसिजर असते स्टेप 2. तुम्हाला तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते स्कॅन करून घ्यायचे आणि ते अपलोड करायचे. बऱ्याच वेळा मुलं पूर्ण वाचत नाही, म्हणजे केमिस्ट्रीचं, मॅथमॅटिक्सचं 500 पानाचं पुस्तक वाचतात, परंतु 50 पेजेसचं ब्राउचर वाचत नाही. त्याच्यात बारीक कुठंतरी लिहिलं असतं फाईल साईज शुड बी 200 KB आणि मुलं आम्हाला फोन करतात, सर माझं डॉक्युमेंटच अपलोड होत नाही. परंतु ते वाचलेलंच नसतं की साईज किती पाहिजे, फॉर्मॅट कुठला पाहिजे, PDF पाहिजे का JPG पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. याआधी असं होत होतं की फिजिकली व्हेरिफिकेशन व्हायचं डॉक्युमेंटचं, अगोदर व्हेरिफिकेशन व्हायचं आणि त्यानंतर प्रोसेस सुरू व्हायची. आता त्यांनी प्रोसेस थोडीशी शॉर्ट करण्यासाठी ऑनलाईन व्हेरिफिकेशन ठेवले, म्हणजे सेल्फ व्हेरीफाईड. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय त्याच्यावरती मेरिट लिस्ट जाहीर होते. म्हणजे 4.5 लाख लोकांनी नीट परीक्षा दिली, याचा अर्थ 4.5 लोक रजिस्ट्रेशन करतात का? नाही. ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरियापेक्षा कमी आहे ते रजिस्टर करत नाही. किंवा काही जणांनी ड्युअल CET दिलेली असते, म्हणजे इकडे नीटचा स्कोअर पण चांगला आहे, इकडे महाराष्ट्र CETचा पण आहे, कदाचित JEEचा पण आहे. मग काही मुलं तिकडे डायव्हर्ट होतात. तर त्यामुळं मेरिट लिस्ट थोडीशी चेंज होते. आत्ताचा जर तुमचा मेरिट नंबर आला आहे त्याच्यापेक्षा चेंज होते. स्टेट मेरिट लिस्ट ही नक्की त्याच्यापेक्षा कमी असते. ग्रीव्हिनियन्स म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चुकून काही चेंजेस करायचे असेल, म्हणजे तुम्ही टाईप करताना चुकला आहे किंवा त्यावेळेस माझ्याकडे नॉन क्रिमिलियर नव्हतं, आता उपलब्ध झालेलं आहे, किंवा त्यावेळेस माझ्याकडे व्हॅलिडिटी नव्हती, आता उपलब्ध झालेली आहे, किंवा मी करेक्शनला पेपर टाकला होता आणि आता माझे मार्क करेक्ट होऊन आले. तर असे काही या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या ग्रीव्हिनियन्स पिरियडमध्ये तुम्हाला करेक्ट करता येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ऑप्शन फॉर्म. या ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही चुकलात तर तो डायलॉग तुम्ही आठवायचं, चुकीला माफी नाही. लक्षात घ्या. इथून तुम्हाला मग त्या फेरीतून तुम्हाला बादच व्हावं लागेल आणि पुढच्या वर्षी परत नीट द्यावी लागेल. तर ऑप्शन फॉर्म भरताना खूप केअरफुली बनवायचं आहे. तर एक साधी प्रोसिजर आहे, तुम्ही एक ब्लँक प्रिंटआउट काढा, त्या प्रिंटआउटवर तुम्हाला जे वाटतं ते 1 2 3 4 असं करा आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती ऑनलाईन भरा. अगोदर तुमचं ड्राय रन करा, 2-3 वेळा चेंजेस करा, ओपिनियन घ्या आणि मग फायनल करा. तिथे गडबड करायची नाही. आणि नेक्स्ट इज अलॉटमेंट. म्हणजे काही जणांना अलॉटमेंट मिळेल, काही जणांना मिळणार नाही. फक्त 5% लोकांनाच पहिल्यांदा अलॉटमेंट मिळतं. ज्यांचा हाय स्कोअर आहे त्यांनाच अलॉटमेंट या राऊंडमध्ये मिळते. बाकीच्या लोकांना वेटिंग लिस्टमध्ये थांबावं लागतं. त्यानंतर स्टेप 8 असते की फर्स्ट राऊंडमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे त्यांच्यासाठी ॲडमिशन. हा कालावधी साधारणतः 3 ते 4 दिवसाचा असतो. 4 दिवसामध्ये तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. म्हणजे तिथं तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजची फीस चेक करावं लागेल आणि डिमांड ड्राफ्ट काढावं लागेल. इकडे मुलं 600 मार्क घेतात पण बँकेमध्ये जाऊन DD काढत नाहीत, व्यवहार ज्ञान शिकत नाहीत. पप्पा मला माहीत नाही, तुम्ही कुणाकडून तरी काढून घ्या. तर या प्रोसेसमधून गेलं पाहिजे. फक्त पुस्तक महत्त्वाचं नाही. मार्क्स नेवर गिव्ज अ गॅरंटी ऑफ अ करिअर, इट्स अ प्रोबॅबिलिटी. आणि हे सुद्धा ॲडमिशनसाठी. पण तुमचं बाकीचं स्किल, तुमचं व्यवहार ज्ञान, तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या कन्क्लुझिव्ह एंड रिझल्ट होणार आहेत. फिजिक्समध्ये नेट रिझल्टंट इज ड्यू टू द n नंबर ऑफ फोर्सेस, इट इज नॉट ड्यू टू वन फोर्स. सिंगल फोर्समुळे काहीच होत नाही. देर आर n नंबर ऑफ फोर्सेस, ड्यू टू देर इज अ रिझल्ट. तर ॲडमिशन घेताना सर्व प्रोसिजर स्वतः करायची, हे लक्षात घ्या. त्यानंतर राऊंड 2. ज्या पहिल्या राऊंडमध्ये मागे घ्या एक जस्ट हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिटेन्शन फॉर्म. रिटेन्शन फॉर्म भरावा किंवा नाही याचा मिनिंग काय? रिटेन्शन फॉर्म म्हणजे
मला जी सीट मिळाली आहे ती मला मान्य आहे आणि याच्यानंतरच्या राऊंडमध्ये मला पार्टिसिपेट करायचं नाही, याचा अर्थ असा असतो. जर तुम्ही तो फॉर्म भरून दिला तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. तर काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ते इन्स्टिट करतात की तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरा. बऱ्याच वेळा पालकांना माहीत नसतं की रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय. ते म्हणतात भरून द्या, तुम्ही भरून दिला की तुम्ही प्रोसेसच्या बाहेर आला. गव्हर्नमेंटमध्ये होत नाही, पण तो जनरली प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असं होतं की तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून द्या असं म्हणतात. त्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरायचा की नाही भरायचा हे डिपेंड्स ऑन स्कोअर. आणि आता व्हॅकन्सी किती आहे, तुमची कास्ट कॅटेगरी कुठली आहे, हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला चेक करावे लागतात. कारण वेट करून तुम्हाला काय मिळू शकतं किंवा जी आहे ती सीट रिटेन होऊ शकते का, हे पण महत्त्वाचं. नेक्स्ट राऊंड 2. राऊंड 2 कुणासाठी आहे? ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही किंवा ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला नाही अशा लोकांसाठी राऊंड 2 आहे. या राऊंडमध्ये थोडंसं अपग्रेडेशन होतं. आणखीन एक 15 ते 20% मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन्स होतं. नेक्स्ट राऊंड 3 म्हणजे पहिल्या 2 राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागला नाही किंवा ज्यांनी पहिल्या 2 राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळाली आहे पण रिटेन्शन फॉर्म भरला नाही अशांसाठीच इलिजिबिलिटी आहे. नेक्स्ट ॲडिशनल राऊंड. तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये खूप राऊंड चालतात. म्हणजे 5वा राऊंड, 6वा राऊंड, 7वा राऊंड, 8वा राऊंड, मॉपअप राऊंड, मॉपअप 2, मॉपअप 3. तर असं का होतं? कारण काय होतं की पॅरलली दुसऱ्या राज्याच्या पण प्रोसिजर चालू आहे. मला इथलं BJ कॉलेज मिळालं आहे पण मला एम्समध्ये जायचं आहे, माझं टार्गेट एम्समध्ये, आणि मला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला एम्सला मिळालं तर मी महाराष्ट्रातलं ॲडमिशन कॅन्सल करतो आणि एम्समध्ये जातो. मग इथं वॅकन्सी क्रिएट होते. मग त्या जागेसाठी परत राऊंड. जोपर्यंत शेवटची सीट भरली जात नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजेसला राऊंड घ्यावा लागतो. नेक्स्ट. तर फॉर्म भरताना कुठले कुठले फॉर्म असतात? MBBS ऑल इंडिया फॉर्म. ज्यांचा स्कोअर 500+ आहे त्यांनीच या फॉर्मसाठी ट्राय करावा, अदरवाईज देर इज नो यूज. म्हणजे 500पेक्षा जास्त नसेल स्कोअर तर हा फॉर्म भरून काही उपयोग होत नाही. याच्यासाठी प्रचंड शुल्क देखील भरावं लागतं. 5 ते 10 हजार रुपये तुमचं रजिस्ट्रेशन फीस आहे. ही पूर्ण फीस गव्हर्नमेंटला जाते, नॉन रिफंडेबल असते. त्यानंतर स्टेट MBBS. स्टेट MBBSचा फॉर्म तर तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरीच आहे. त्यानंतर असतो BMS. ऑल इंडिया BMSसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 350+ जर ज्याला असतील तर तो या राऊंडला ट्राय करू शकतो. पण पहिल्या राऊंडला तुम्ही एक्सपेक्ट करू नका. मुलं काय करतात, फॉर्म तर सगळे भरतात पण मग इथं नंबर लागत नाही, हा लागला नाही, तेव्हा लागला नाही, मग त्यांचा पेशन्स सुटतो. मग त्यानंतर ट्रॅक पण करत नाही की आता कुठं वॅकन्सी राहिली आहे, काय झालं आहे ते बघत नाहीत आणि म्हणून बऱ्याच वेळा त्यांचं नुकसान देखील होतं. त्यानंतर असतो स्टेट प्रायव्हेट 15% कोटा फॉर्म. म्हणजे महाराष्ट्र राज्यातलीच पण प्रायव्हेट कॉलेज आणि तिथल्या 15% जागासाठी. नेक्स्ट प्रिकॉशन वाईल फिलिंग द ऑप्शन फॉर्म. काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? सर्वात पहिल्यांदा चेक द कोड ऑफ इन्सर्टेड कॉलेज. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजचा कोड टाकला आहे ते तुम्हाला अपेक्षित कॉलेज आहे की नाही हे व्हेरीफाय करून घ्या. बऱ्याच वेळा कोड चुकतात टाईप करताना. दुसरं आहे चेक द फीस ऑफ कन्सर्न कॉलेज. म्हणजे मी काय केलं, ठाण्याचं वेदांता कॉलेज टाकून दिलं परंतु मी 16 लाख रुपये भरू शकत नाही पर इयर. ओपन कॅटेगरीमध्ये आहे किंवा SC कॅटेगरीमध्ये असले तरी तेवढीच फीस आहे. तिथे तुम्हाला SC STची सवलत भेटत नाही. तर माझं बजेट 16 लाख रुपये नसेल तर त्या कॉलेजचा कोड टाकून काहीच उपयोग नाही. अलॉटमेंट झाली आणि तुम्ही जर रिपोर्ट केला नाही तर तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडलात. तुम्हाला BMS काय, BDS काय, फिजिओथेरपी काय कुठल्याच कोर्सला अप्लाय करता येत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे जिथं जायचं नाही त्या कॉलेजचा कोड टाकायचाच नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं की सिक्वेन्स हाय टू लो सिक्वेन्स दिला पाहिजे. हायेस्ट द प्रोबॅबिलिटी मोर इज अ नंबर 1 2 3 4 असं. चेक द सिक्वेन्स ऑफ द कॉलेज. डू नॉट सिलेक्ट द कोड ऑफ NRI. म्हणजे सफिक्स N असेल तर याचा अर्थ तुम्ही NRI कॅटेगरीमधून फॉर्म भरताय तर त्याची फी ही थोडीशी जास्त असते. किती असते जास्त? म्हणजे जर एखाद्या कॉलेजला 8 लाख रुपये फीस असेल तर NRI कोट्यातून 40 लाख रुपये फीस असते. त्यामुळे इथं खूप मुलं चुकतात. म्हणजे मला आठवतं माझा स्टुडंट होता, 550 मार्क्स होते, त्याला प्रायव्हेट कॉलेज लागलं होतं, त्यांनी कोड चुकला, N असं टाकलं तर त्याचं वर्ष वाया गेलं. 550 स्कोर असून देखील त्याला कुठंच ॲडमिशन घेता आलं नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे 5 पॉईंट कॉमन मिस्टेक्स आहेत. याच्या व्यतिरिक्तही नवीन काही मिस्टेक्स होऊ शकतात पण या 5 मिस्टेक्स फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी काय करतोय, समजा टोपीवाला कॉलेज आहे
इथं दोन्ही कोर्स आहेत, म्हणजे BDS पण आहे, MBBS पण आहे. कॉलेज तर कोर्स सेम आहे, परंतु त्याच्या सफिक्समध्ये चेंजेस आहेत किंवा एन डिजिटमध्ये चेंज आहे. मला वाटतं टोपीवाला कॉलेजच दिसतं तिथे टाईप केल्यानंतर. आता काय असतं की गव्हर्नमेंटच्या प्रोसेसेसमध्ये पण खूप चुका असतात किंवा सोपेपणा नसतो. तिथे कोड टाईप केल्यानंतर नाव फक्त 1 सेकंदापेक्षा कमी दिसतं आणि नंतर ते गायब होतं. मुलांना काय दिसतं, टोपीवाला कॉलेज, पण ते डेंटल आहे का MBBS आहे हे विसरून जातात आणि म्हणून कोड चुकतो आणि मग चुकीची अलॉटमेंट होते. तर प्रोसेस ऑप्टिमायझेशन व्हायला थोडासा वेळ आहे. हळूहळू आपल्याकडे प्रोसेस ऑप्टिमायझेशन होतं आहे. अगोदर NIC-कडे वेबसाईट असायच्या आणि ते सर्व्हर हँग व्हायचं. म्हणजे 5 लाख विद्यार्थ्यांनी जर लॉग इन केलं तर ते संपलंच समजायचं. पहाटेच उठून मग फॉर्म भरू शकतो. नेक्स्ट, तर हे जनरल रेंज आहेत ज्यावरून तुम्हाला अंदाजा येईल की मला काय मिळू शकतं. पण दिस इज नॉट द फायनल. हे तुम्ही किती राऊंड थांबता, तुम्ही फॉर्म कसा भरता याच्यावरती देखील डिपेंड आहे. तुम्ही जर परफेक्ट फॉर्म भरला तर याचं कट ऑफ आणखीन थोडासा पुढे सरकू शकतो. MBBS गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला साधारणतः 622 ते 565 मार्क पाहिजेत. MBBS प्रायव्हेट असेल तर 680 to 580. BDS गव्हर्नमेंट 504 to 490. BDS प्रायव्हेट 342 to 250. BMS गव्हर्नमेंट 485 to 375. याच्या खाली देखील कट ऑफ जाऊ शकतो. पण मुलं थांबतच नाहीत शेवटच्या राऊंडपर्यंत, कारण शेजारचा नंबर लागला की जास्त वाईट वाटतं. सगळ्यांचा नंबर लागलेला नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या मित्राचा लागला, काकाच्या मुलाचा लागला, माझंच लागला नाही म्हणलं की जे मिळेल तर घ्या, नाही तर पप्पा तयार ठेवा पेटी, मला डोनेशन घेऊन पाहिजे. पण तसं करू नका. हा कट ऑफ खाली येऊ शकतो. अनेक कॉलेजेसच्या MBBSच्या जागा देखील शेवटी शिल्लक होत्या. इवन दो गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसला देखील 1-2 अशा सीट शेवटच्या राऊंडला शिल्लक होत्या. हे लक्षात घ्या. पेशन्स इज द की. तुम्ही किती थांबता आणि कसं डील करता ह्याच्यावरती खूप डिपेंड आहे. म्हणजे मला जे मिळाले त्याच्यात मॅक्सिमम काय मिळू शकते. म्हणजे मला 650 मार्क पाहिजे होते, मला 600 मिळाले, हा विचार नाही करायचा. इट इज अ पास्ट. पण मला 600वरती काय बेस्ट मिळू शकते याच्यासाठी लढणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत टिकणं खूप गरजेचं आहे. फिजिओथेरपीमध्ये 470 to 431. फिजिओथेरपी प्रायव्हेट 160 मार्क. वरचा जो ऑफ आहे तो गव्हर्नमेंटचा आहे, 470 to 431. नेक्स्ट, सीट मॅट्रिक्स हे देखील समजणं खूप गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, पण कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की 6500 सीट आहे, आमचा मुलगा खूपच हुशार आहे ना, आम्हाला मिळू शकतो. असं नाही आहे. ज्या टोटल सीट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या वाट्याच्या किती आहेत ते बघा तुम्ही. जर एखाद्या कॉलेजला 100 सीट असतील, म्हणजे राजीव गांधी मेडिकल कॉलेज मुंबई, त्याला जर 100 सीट आहेत, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधले असाल तर आणि बॉईज कॅटेगरीमधून असाल तर त्याच्यातल्या 19 सीट फक्त तुमच्या वाट्याचे आहेत. त्या 100चा उपयोग नाही. तुमच्या वाट्याचे फक्त 19 आहे. SC साठी 6, ST साठी 4, BC साठी 2 असं झालं. तर गर्ल्स कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असतं, त्याच्यानंतर PWD साठी असतं आणि मग शेवटच्या राऊंडला टर्न अराउंड कुठे होतो. PWD आणि MBBS शिकणारा विद्यार्थी मिळणं खूप कठीण आहे. ST कोट्यामधून विद्यार्थी मिळणं कठीण आहे. म्हणजे तुम्ही शिकत असताना तुमच्या वर्गात ST कॅटेगरीची किती मुलं आहेत, PWDची किती मुलं आहेत, नाके बरोबर असतील, खूप कमी. त्याच्यातही 500पेक्षा स्कोअर जास्त असलेले किती आहेत, खूप कमी, नाहीच. त्यामुळं इथे तुम्हाला चॅलेंजेस आहेत. गव्हर्नमेंटचा रिस्ट्रिक्शन काय, जोपर्यंत त्यांना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा चान्स दिला, जर STचा नाही आला, PWDचा नाही आला तर आम्ही ती कॅटेगरी ओपन करून टाकू. तिथपर्यंत मुलं थांबत नाही. प्रॉब्लेम तो आहे. सीट रिकामी राहते म्हणजे कुठली राहते, ही रिझर्वेशनची सीट रिकामी राहते, कारण कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन फॉलो करावं लागतं आणि मग ते शेवटच्या राऊंडला ओपन होतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आता काही जण म्हणतील की ह्याचं टोटल 100 येत नाही आहे किंवा 100 येत नाही. जर क्युरियस असेल आणि लगेच प्रेझन्स ऑफ माइंडने कॅल्क्युलेट केलं असेल तर बरोबर. तर हिली एरियासाठी काही रिझर्वेशन असतं, कर्नाटक बॉर्डरसाठी काही रिझर्वेशन असतं आणि मॅनेजमेंट कोट्याच्या रिझर्वेशनला बाकीच्या जागा. म्हणजे 100 सीटमधल्या 85 सीटच फक्त कॅपसाठी आहे, गव्हर्नमेंटच्या प्रोसिजरसाठी आहे. बाकीच्या 15 जागा ह्या मॅनेजमेंट कोट्यासाठी आहे. त्याच्यातही परत NRI कोटा वगैरे वगैरे खूप कोटे आहेत. त्याच्यामध्ये गल्फ कंट्रीचा कोटा आहे. नेक्स्ट, कोर्स ड्युरेशन किती आहे, तो फिजिओथेरपीचं 4.5 इयर आहे. मास्टर ऑफ फिजिओथेरपीचं 2 इयर आहे. म्हणजे फिजिओथेरपीमध्ये तुम्ही काय करू शकता, बरंच काही करू शकता. म्हणजे नॅशनल लेवलच्या खेळाडूला ट्रेनिंग देणाऱ्याची जर सॅलरी किंवा पॅकेज जर बघितलं तर एखादा IIT मागे पडेल.
किंवा म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही, पण ते स्किल असलं पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही तेवढ्या लेवलची ट्रेनिंग देऊ शकलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही इथं फिजिओथेरपी केले आणि MS केलं फॉरेनमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये केलं किंवा जर्मनीमध्ये केलं, US मध्ये केलं, कारण तिकडे ते खेळाला खूप महत्त्व देतात. आपल्याकडे थोडंसं कमी, ज्याला अभ्यास जमत नाही तो खेळ करणार किंवा खेळात जाणार, असं एक थोडंसं गणित असतं. पण तिकडे काय खेळालाही तेवढंच महत्त्व आहे. तर तिथं देखील तुम्हाला चांगली संधी आहे, पण तुम्हाला घर सोडावं लागेल, हे लक्षात घ्या. जर तुम्ही घर सोडण्याची तयारी दाखवली आणि आपल्यातला गुण ओळखला आणि ते कुठं विकता येतं, आपलं स्किल आपल्यामध्ये काय आहे, पण मुळात प्रॉब्लेम काय असतो ना, माझ्यामध्ये काय आहे हेच मला समजत नाही. मला काय वाटतं की मी कुस्तीच्या फडात गेलो, मला वाटतं हे करावं. उद्या जर आणखी कोणी इन्स्पायरिंग स्पीच दिलं, मला वाटतं IAS व्हावं. अजून कोणी झालं तर मला हे पण व्हावं. अशांची संख्या खूप जास्त आहे. कन्फ्युज्ड माइंड्स खूप आहे. म्हणजे अभ्यासात जरी हुशार असतील तर कन्फ्यूज असतात. म्हणजे जर वनवे जरी असं तर दोन्ही बाजूला बघून रस्ता ओलांडतात, अशी खूप आहे. तर ते कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मेंटरची गरज असते. नेक्स्ट, बी फार्मसीसाठी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. नीटच्या बेसिसवरती तुम्हाला 20% रिझर्वेशन आहे. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र CET दिली आहे पण महाराष्ट्र CETमध्ये स्कोअर कमी आहे, तर तुम्ही या नीटच्या स्कोअरवरती देखील बी फार्मसीला अप्लाय करू शकता. किंवा महाराष्ट्र CETमध्ये स्कोअर जास्त असेल तर त्या कोट्यामधून किंवा डुएल तुम्ही ॲडव्हान्टेज घेऊ शकता. नेक्स्ट, तर बी फार्मसीचे किती कॉलेज आहेत? 362 कॉलेजेस आहेत आणि सीट किती आहेत? जवळपास 30,000. तर 8 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा गव्हर्नमेंट ॲडेड आहेत. 8च गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. म्हणजे हा रेशो खूप कमी आहे. गव्हर्नमेंटची कॉलेजेस खूपच कमी आहेत. तर ही गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठली आहेत? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती, त्यानंतर कुंदानी कॉलेज फार्मसी, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, आमच्या पुण्यामध्ये पुना कॉलेज ऑफ फार्मसी एरंडवणे, हे गव्हर्नमेंट ॲडेड इन्स्टिट्यूट आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद, फार्मसी कॉलेज कराड, अशी काही नावं आहेत. CU शहा हे फक्त मुलींसाठी राखीव आहेत. म्हणजे इथं अप्लाय करताना तुम्ही फक्त मुलीच करू शकता. नेक्स्ट, तुमच्याकडून काही प्रश्न आहेत? काही प्रश्न सुद्धा विचारा. बी फ्रँक, कुठलाही प्रश्न विचारू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो का? नाही, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा. हां, आणि समजा मला फर्स्ट राऊंडमध्ये समजा जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भेटलं, त्याच्यानंतर सेकंड किंवा लास्ट राऊंडमध्ये समजा गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं, तर तिथून विड्रॉ करून येस पूर्ण फीस तुझी वापस भेटते. म्हणजे मला पहिल्या राऊंडला जर समजा BJ भेटलं आणि सेकंड राऊंडला अपग्रेड होऊन जे आलं, तर मला BJमधून जे काही डॉक्युमेंट जमा केले ते विड्रॉ करावं लागतात. तो DD जो भरला आहे तो DD पूर्णपणे वापस मिळतो. इट इज रिफंडेबल आणि मग पुढच्या प्रोसेससाठी जाऊ शकतोस. एनी मोर क्वेश्चन्स? याच्यानंतर जसं मॅडम म्हणाल्या होत्या की फॉरेनमध्ये MBBS केलं पाहिजे का, किंवा त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, किंवा तिकडे एज्युकेशन स्वस्त आहे आपल्याकडे महाग आहे, किंवा थोडासा फरक आहे. तर तो फरक फारसा नाही आहे. काही कॉलेजेसमुळे तो फरक जास्त वाटतो. फॉर एक्झाम्पल MIT प्रायव्हेट कॉलेज आहे, 7.5 ते 9 लाख रुपये फीस आहे. तेवढा खर्च तर तुम्हाला रशियामध्ये देखील येतो किंवा युक्रेनमध्ये देखील येतो. पण मुलं तिकडे जात आहेत का? कारण इथं मिळत नाहीये म्हणून ते तिथं जात आहेत, हे लक्षात घ्या. इवन दो काही कंट्रीज असे आहेत की विदाऊट नीट पण ॲडमिशन देतात, पण त्याचा एंड रिझल्ट काय होतो हे लक्षात घ्या. जर तुमच्या आळ्यातच नसेल तर पोरात कुठून येणार आहे हे लक्षात घ्या. ते पास आउट होऊन तुम्हाला भारतात येऊन भारताची एक्झाम देणं गरजेचं आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम देणं गरजेचं आहे. तुम्हाला इथं जर प्रॅक्टिस करायची असेल तर त्याचा सक्सेस रेशो किती आहे? 100 स्टुडंट जर बसले तर 2 विद्यार्थी पास होतात. 2%, नॉट मोर दॅन 2% इज द रिझल्ट. म्हणजे तिकडं पासआउट झाल्यानंतर तुम्ही भारतात प्रॅक्टिस करू शकत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही ती एक्झाम पास आहे. आणि दुसरा तिथला कायदा असा असतो की तिथल्या पेशंटला तुम्हाला हात नाही लावताय, हे लक्षात घ्या. तुम्हाला फक्त असिस्टंट म्हणून काम करावं लागतं. तुम्ही तिथल्या कंट्रीतल्या लोकांना पेशंट म्हणून तपासू शकत नाही, तो अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही फक्त स्टडी करू शकता. हा थोडासा फरक आहे. तिथं प्रिस्क्राईब होणारी मेडिसिन ही वेगळी आहे. तिकडल्या कॉन्टिनेंटमध्ये वेगळ्या मेडिसिन चालतात, इंडियन कॉन्टिनेंटमध्ये वेगळ्या मेडिसिन चालतात. तो थोडासा फरक आहे. परंतु काही जण तिकडं करून देखील परत इकडं प्रॅक्टिस करतायत, नाही अशातला भाग नाही. प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं. परंतु सक्सेस रेशो जो आहे तो खूप कमी आहे. परंतु इज ऑफ ॲक्सेस असल्यामुळे लोक जात आहेत. कमी खर्चामध्ये होतं आहे, इथं इंडियापेक्षा थोडंसं कमी फीसमध्ये होतं आहे किंवा इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे लोक करत आहेत. पण तो सक्सेस रेशो खूप कमी आहे, हे लक्षात घ्या. एनी मोर? एनी क्वेश्चन?
मग इंजिनिअरिंगच्या संदर्भातलं सुरू करायचं आहे. किती जणांना इंटरेस्टेड आहे इंजिनिअरिंगच्या संदर्भात? रेज युअर हँड्स. ओके, ठीक. हां. तर याच्या अगोदरचं वाक्य खूप महत्त्वाचं होतं. मी याच्यावरती थोडंसं बोलू इच्छितो. लाईफ टर्न्स विथ एव्हरी टर्न. हे बघा, आपला करिअरचा भाग कधी संपत नसतो. तुम्ही जेव्हा 10वीत प्रवेश करता तेव्हा सगळीकडे घरात एकच चर्चा चालू असते, बेटा हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे, बस एवढंच वर्ष तू अभ्यास करायचा आहे. एवढं वर्ष जर अभ्यास केलात ना, तू जीवनात सक्सेस झाला. हळूच मग 11वीची प्रक्रिया चालू होते. तुला जर एक बेस्ट कॉलेज भेटलं ना, बस तुझं करिअर जमलं. फक्त चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. मग 3-4 महिने अभ्यास केल्यानंतर लगेच 12वी सुरू होते. फक्त एवढंच वर्ष अभ्यास करायचा आहे, तू गड जिंकलाच बघ. 12वी झाली की नंतर इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं मिळालं किंवा मेडिकल चांगलं कॉलेज मिळालं, तू गड जिंकलास, तू यशस्वी झालास. तर असं होत नसतं. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला कॉम्पिटिशन आहे, हे लक्षात घ्या. हा करिअरचा प्रवास संपत नसतो. जोपर्यंत तुमचा श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासोबत कॉम्पिटिशन राहणारच आहे. कॉम्पिटिशन लेस विश्व तुम्ही आता व्हिज्युअलाइज करू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट राहावं लागेल. तुम्हाला म्हणजे टेक्निकली पण आणि मेंटली पण. नुसतं टेक्निकली फिट असून उपयोग नाही, नाहीतर IIT मधल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नसते, हे लक्षात घ्या. टेक्निकली पण फिट असणं गरजेचं आहे आणि मेंटली पण फिट असणं गरजेचं आहे. टोटल सीट्स किती आहेत? ते इंजिनिअरिंगमध्ये 1,35,000 सीट्स आहेत. हा फरक आहे, लक्षात घ्या. मेडिकलमध्ये MBBSच्या किती सीट होत्या? 6,700. इथे किती आहेत? 1,35,000. आणि म्हणून मग एक थोडंसं ग्रामीण भागामध्ये किंवा काही ठिकाणी अशी चर्चा असते, इंजिनिअरिंगमध्ये काय राहिलं नाही. इंजिनिअरिंगमध्ये राहिलं नाही. इंजिनिअरिंग करून जे पासआउट होते झालेले विद्यार्थी, त्यांच्याकडे स्किलच नाही. त्यांच्याकडे काय, एक कागद आहे, एक डिग्री आहे की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी. पण येतं काय? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर मला कशात परफेक्शनच आहे. म्हणजे 40 पेपर शिकवतात इंजिनिअरिंगमध्ये. त्या 40 पेपरमधल्या 6 पेपरमध्ये जर तुम्हाला कमांड असेल तर जगात तुम्हाला कुणीच थांबू शकत नाही करिअर घडवण्यासाठी. पण तुमच्याकडे देण्यासाठी काहीतरी पाहिजे. आज इथं बसलेल्याला किंवा कुणालाही करिअर करायचं, संपत्ती कमवायची आहे. परंतु लक्षात घ्या, आपल्या आयुष्याचा प्रवासच इथून होतो. लाईफ इज अ बिझनेस. मी असं मानतो की लाईफ इज अ बिझनेस. तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं, मगच तुम्ही काहीतरी घेऊ शकता. असं कोणीच नाही की मी फक्त ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड देत नाही. म्हणजे तुमचा श्वासोच्छ्वास देखील एक बिझनेस आहे. तुम्हाला ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड वापस द्यावा लागतो, तेव्हाच ती प्रक्रिया पूर्ण होते. जर तुम्हाला पॅकेज पाहिजे असेल, तुम्हाला करिअर घडायचं असेल, तर तुमच्याकडे एक स्किल असलं पाहिजे. हे लक्षात घ्या. वेअर देर इज अ स्किल अँड देर इज अ विल, देर इज अ जॉब. हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी समजू नका. डिप्लोमामध्ये देखील तुम्हाला माहीत असेल की डिप्लोमामध्ये जर तुम्हाला वेल्डिंग येत असेल, वेल्डिंग फक्त चांगली वेल्डिंग येत असेल, तर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला बोलवू शकतात. म्हणजे पाण्याखाली जाऊन वेल्डिंग करणारे फक्त 25 लोक सापडतात. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 3 लोकांना त्यांनी हायर केले. पॅकेज किती दिलं असेल? 40 लाख रुपये वेल्डिंग करणाऱ्या माणसाला. पण त्याचं स्किल आहे, तो पाण्याखाली जाऊन 3 मिनिट श्वास रोखून वेल्डिंग करू शकतो. म्हणजे काहीतरी वेगळं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे, ज्याला डिमांड आहे किंवा ते तुम्हाला जमतं. हे तुम्हाला सांगड घालावी लागेल. आपल्याकडे काय चालतंय की शेजारच्यानं काय घेतलं? टोमॅटो घेतलं, मागच्या वर्षी लय कमवले, आपण पण टोमॅटोच. पण मला काय जमतं आणि कुठं त्याची बाजारपेठ आहे याची माहिती कोणी काढत नाही. हे लक्षात घ्या. याचा समन्वय घडणं खूप महत्त्वाचं आहे. तर ऑटोनॉमस कॉलेज तुम्हाला माहितीच असेल, पुणे, COEP, अमरावती, औरंगाबाद वगैरे वगैरे. नेक्स्ट VJTI, हे प्रायव्हेट ऑटोनॉमस आहे. आता हा फक्त टेक्निकल सब्जेक्ट आहे की बऱ्याच मुलांमध्ये कन्फ्युजन असतं की ऑटोनॉमस म्हणजे खूप चांगलं. तर ऑटोनॉमस म्हणजे फक्त एक टेक्निकल वर्ड आहे, त्याचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. फरक कुठे आहे? ते स्वतः पेपर काढतात आणि स्वतः पेपर चेक करावं, एवढाच फरक आहे. बाकी काही फरक पडत नाही. प्रायव्हेट कॉलेजेस कुठली चांगली कॉलेजेस आहेत किंवा नावाजलेली कॉलेज आहेत? पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, DY पाटील ग्रुपची 5-6 कॉलेज आहेत, JSPM ग्रुपची कॉलेजेस, मराठवाडा मित्रमंडळची पुण्यात कॉलेज आहेत, कम्युनिस्टची कॉलेज आहेत. नेक्स्ट ब्रँचेस किती आहेत? खूप साऱ्या ब्रँचेस आहेत.
मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, अशा 26 ब्रांचेस आहेत. तुम्हाला ब्रांचेसची नावं देखील माहीत नसतील. अशा 26 ब्रांचेस आहेत. पुण्यातल्या MIT मध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नावाची ब्रांच आहे. त्याच्या जर तुमच्याकडे एक्सपर्टाईज असेल तर तुम्हाला विमानाचं तिकीट देऊन ते मेंटेनन्सला बोलवतात. म्हणजे काय, तुमच्याकडे आज डिजिटल बॅनर लागतात, याच्या मशीन CRमध्ये असतात. 1 CR 2 CRच्या मशीन असतात बॅनर प्रिंटिंगच्या, पण याचा मेकॅनिकच मिळत नाही. त्याला बाहेरून हायर करावं लागतं, किंवा या मशीन इथं मॅन्युफॅक्चर होत नाही, ते बाहेरच्या देशात मॅन्युफॅक्चर होतात. असा काय डिफरन्स आहे? कारण आपल्याकडे फक्त इंजिनियर घडतात. म्हणजे काय, मी काय म्हणतो मुलांना की इंजिनिअरिंग करणं म्हणजे काय, कन्व्हर्टिंग युअर नॉलेज टू सॉल्व ए स्पेसिफिक प्रॉब्लेम, तरच तुम्ही इंजिनियर आहात. तुम्हाला समाजातला एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याचं जर सोल्युशन घेता येत नसेल तर तुम्ही इंजिनियर नाही आहे, तुम्ही एक डिग्री होल्डर आहे. इंजिनियर कोण असतो? समाजातल्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करून त्याला सोल्युशन. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये खूप वेळ जायचा. आपण काय केलं? समुद्रामध्ये काय बांधलं? पूल बांधला. म्हणजे काय, तुम्ही एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं. तुम्ही लक्षात घ्या की या प्रकल्पावरती सर्वात पहिल्यांदा भारतामधल्या इंजिनियर्सकडून मदत घेतली गेली. कन्सल्टन्सी आपण सिंगापूरची वापरली, परंतु त्याच्यावर काम करणारे सगळे आर्किटेक्चर हे भारतीय होते. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट, मरीन इंजिनिअरिंग हे देखील करिअर होऊ शकतं. थोडंसं वेगळ्या प्रकारचं एक करिअर आहे. नेक्स्ट, येस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, फास्ट. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये देखील प्रोडक्शन, टेस्टिंग, मेंटेनन्स, डिझाईन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा असतात. मी असं म्हणतो की तुम्ही एक डिग्री घेताय ना, तो एक मेनू कार्ड आहे. तुम्हाला ते टेस्ट करायचं की मला हे जमतं का, हे जमतं का, हे जमतं का, वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये मग त्याच्यातलं कुठलं तुम्हाला जमतंय, मला कॅड जमतंय का, मला अजून कुठलं ANSYS जमतंय का, किंवा मला टेस्टिंगमध्ये जमतंय का, मला डिझायनिंगमध्ये जमतंय का, हे तुम्ही स्वतःला चेक करायचे. 4 वर्षामध्ये फक्त डिग्री घ्यायचं नाही, तर मी कशात मास्टर होऊ शकतो किंवा मला काय जमतंय हे फाइंड आउट करणं गरजेचं. तर ह्या रेप्युटेड कंपनीज आहेत, जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकता. नेक्स्ट, IT असं आहे की कशालाही सामावून घेऊ शकतो. म्हणजे मी BCom झाले या, मी 12वी पास आहे या, तुम्ही इंजिनियर आहेत या, मेडिकल डॉक्टर आहे या. म्हणजे IT इज अ ग्लोबल करिअर. म्हणजे IT शिवाय आता जग आपण विश्वास करू शकत नाही, की जग राहूच शकत नाही. बरेच जण म्हणतात की आता IT मध्ये जो वेग आला आहे, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल तुमच्याच आजूबाजूला की या मागच्या 1.5 वर्षामध्ये लोकांची पॅकेजेस डबल टिबल झाली. म्हणजे तुम्ही जर 3 वर्षाचा अनुभव असेल आणि तुम्हाला जर 8 लाखाचं पॅकेज असेल तर ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला 20 ऑफर करेल समोरची कंपनी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. पण असं आहे का की मी कॉम्प्युटर ब्रँच घेतली म्हणजेच मी IT जाऊ शकतो? असं नाही आहे. तुम्हाला IT इज अ टूल, बरोबर. IT ही एक भाषा आहे, त्या भाषेला तुम्ही कधी अडॉप्ट करू शकता, पण बेसिक IQ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे KPIT कंपनी आहे, बरोबर आहे, ज्यांनी हायड्रोजनवर चालणारी बस निर्माण केली आता, किंवा कुठेही तुम्हाला जनरेटर दिसतं तर हे KPIT कमिन्सचं असतं, लक्षात घ्या. किंवा मोठमोठ्या जहाजावरती जी डिझेल इंजिन आहे ही सगळी काय KPITची इंजिन्स आहेत किंवा कमिन्सची इंजिन आहेत. तर त्याच्यामध्ये काय लागतं, ही सॉफ्टवेअरची कंपनी सॉफ्टवेअर सांभाळते, परंतु मेकॅनिकल इंजिनियरलाही ॲब्सॉर्ब करते, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरलाही ॲब्सॉर्ब करते. असं नाही आहे की तुम्ही IT कॉम्प्युटर किंवा IT ब्रांच घेतलीच म्हणजे कॉम्प्युटरमध्ये करिअर करू शकता, असं नाही आहे. तुम्ही काहीही करून IT मध्ये येऊ शकता. फक्त IT मध्ये काय बार्गेनिंग पॉवर आहे, ती जी बार्गेनिंग पॉवर बाकीच्या क्षेत्रामध्ये नाही आहे. म्हणजे मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये बार्गेनिंग पॉवर नाही आहे, तिथं तुम्ही बार्गेन फारसं करू शकत नाही. काही जणांनाच बार्गेनिंग पॉवर आहे, कारण तिथं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही खूप जास्त आहे. IT मध्ये काय, एका इमारतीमध्ये 4 कॉम्प्युटर उभे केले आणि बिझनेस सुरू झाला. तिथं रेव्हेन्यू जास्त आहे, तिथं मार्जिन जास्त आहे. त्यामुळे मग तिथं स्किल असेल, त्याच्याविषयी जर त्याच्या विना जर कामच होत नसेल तर तो म्हणेल त्या सॅलरीमध्ये त्याला घ्यावं लागतं. हा डिफरन्स आहे. पण ते स्किल तुमच्याजवळ असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. सगळ्यांना नाही मिळत, ज्याच्याजवळ ते स्किल आहे त्यालाच ते भेटतं. नेक्स्ट, ऑनसाईट डेव्हलपर. म्हणजे ऑनसाईट डेव्हलपर म्हणजे आजकाल फॉरेनला जाण्याचं कल्चर वाढलेलं आहे, की ऑनसाईटला गेलो होतो आणि आपल्या आजूबाजूला पाहतो की मग आपल्याला वाटतं की मी ऑनसाईटला जाऊ. परंतु काय असतं की ऑनसाईट म्हणजे काय, की तुम्हाला चित्रात दिसतच असेल, 25 लोकांच्या टीममध्ये फक्त 1 किंवा 2घालाच मिळू शकतं, हे लक्षात घ्या. पण मग 25 लोक 50 लोकांचं काम करतात का, मला पाठवतील असं असतं.
पण असं प्रत्यक्षात असं होत नाही. तिथं रिक्वायरमेंट काय आहे आणि तुमच्याकडे काय स्किल आहे याच्यावरती तुम्हाला पाठवतात. तुम्ही किती तास कंपनीसाठी काम करताय इट इज इमटेरियल, किंवा कोणी ते ट्रॅक पण करू शकत नाही. म्हणजे इन्फोसिसच्या एका टावरमध्ये 4,500 लोक काम करतात. कोण काय करते कोणी ट्रॅक करू शकत नाही. पण तिथं काय रिक्वायरमेंट आहे ते स्किल जर तुमच्याजवळ असेल तर दुसऱ्याला डावलून तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं. असं पण होऊ शकतं. तर ENTC मध्ये आता थोडंसं इमर्जिंग आहे. आता आपल्याकडे एक विजनरी माणूस आल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग एव्हरीथिंग इन इंडिया ही जी कॉन्सेप्ट आली आहे ना ह्याच्यामुळे जग खूप बदलणार आहे, खूप फास्ट बदलणार आहे. तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही एवढ्या प्रचंड वेगाने बदलणार आहे जग. म्हणजे एवढे गोष्टी मॅन्युफॅक्चर होत आहेत तुम्हाला लक्षात देखील येणार नाही की हे प्रॉडक्ट्स आता इंडियन झाले. म्हणजे IC मध्ये बघत होतो आपण की IC आपल्याकडे इथे मिळतच नव्हती. कुठली IC आहे फिलिपाईन्सची आहे, थायलंडची IC आहे. हे देशच चालतात IC मॅन्युफॅक्चरिंग, अख्खा देश चालतो. एक नोकिया नावाची कंपनी होती, फिनलँड नावाचा देश पूर्ण त्या मोबाईलच्या कंपनीवर चालत होता. दुसरं काहीच नाही तिकडे रोजगार. पण आता आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होते. म्हणजे डिक्सन टेक्नॉलॉजी नावाची कंपनी जी नोएडामध्ये काम करते तर ही आता मॅन्युफॅक्चरिंग करते. आता बाहेरच्या देशांची मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग करते परंतु इथं जॉब इथल्या लोकांना मिळतो, हा फरक आहे. किंवा तुम्ही आता नितीन गडकरींचं भाषण ऐकलं असेल की त्यांनी टेस्लाला सांगितलं की तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग इथं करत असाल तर तुम्हाला आम्ही इथं लायसनिंग देऊ विकण्याची, अदरवाईज नाही. म्हणजे प्रोडक्शन तुम्ही दुसरीकडे करणार, तिथं मॅन्युफॅक्चरिंग करणार, रोजगार तिथे मिळणार, आमच्याकडून पैसे कमवणार, असं चालणार नाही. तर टेस्ला वापस गेली, काही दिवसांनी परत वापस येईल आपल्याकडे. परंतु हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पॉलिसी जे चेंज होत आहे आणि जी आता ग्रोथ मिळते तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की दुधाचा भाव एवढा झाला, हे महागाई एवढी वाटली, पण आज युरोपमध्ये एवढे फायनान्शियल क्रायसिस आहे त्याच्या मानानं भारतामध्ये कुठलंही क्रायसिस नाही आहे. नेक्स्ट तर ह्या काही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता. इस्रो, DRDO, नॅशनल लॅबोरेटरी. याच्यावरनं मला आठवलं की काही मुलांना 85+ होतं. तर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक फेलोशिप आहे, तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इन्स्पायर फेलोशिप म्हणजे 85% असतील तर तुम्हाला इन्स्पायर फेलोशिपसाठी अप्लाय करता येतं. तर जरूर त्यांनी ते अप्लाय करावं. नेक्स्ट डिफेन्स सेक्टरमध्ये आता बजेट अलोकेशन वाढलंय त्याच्यामुळं तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये जॉबला जाऊ शकता. कुठलंही इंजिनिअरिंग कुठल्याही ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, हे एक ओपन सेक्टर आहे. नेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. उद्याचं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. प्रत्येक 10 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी चेंज होते. लक्षात घ्या 1980-90च्या दशकामध्ये जर कूल जॉब म्हटलं तर सिव्हिलमध्ये जा, पाटबंधारे खात्यात जा किंवा गव्हर्नमेंट खात्यामध्ये जा. पण आता जग बदलतंय. म्हणजे 2000मध्ये कॉम्प्युटर आलं. आता कॉम्प्युटर नंतर काय आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ह्या सगळ्या नाविन्यपूर्ण कॉन्सेप्ट आल्या. ड्रायव्हरलेस कार, या सगळ्या गोष्टींना आता इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट याच्यावर बोलण्यासारखं बरंच काही आहे पण बराचसा वेळ झाला आहे म्हणून आपण थोडंसं फास्ट घेतो. नेक्स्ट पहिल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये इंजिनिअरिंगचा ओव्हरव्ह्यू होता. आता याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसिजर मिळेल. नेक्स्ट तर इलिजिबिलिटी काय, कुठल्याही कोर्ससाठी इलिजिबिलिटी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मला ते करायचं आहे परंतु मी त्याच्यासाठी इलिजिबल आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी 45% PCM ग्रुपिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ मिळून बोर्डाचे मार्क तुमचे 135 झाले पाहिजेत, बोर्डाचे, CETचे नाही. कास्ट कॅटेगरीसाठी 40% PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिघांची बेरीज 120 आली पाहिजे. आता त्याच्यामध्ये एक ॲडिशनल क्लॉज आहे. म्हणजे जर माझं बायफोकल सब्जेक्ट असेल म्हणजे कम्प्युटर असेल, IT असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्याची यादी देखील मी देणार आहे. त्याचा स्कोर तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. म्हणजे मला जर केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क आहेत तर त्या सब्जेक्टचे मार्क मी ॲड करू शकतो. तर कुठले सब्जेक्ट आहेत ते बघूया. नेक्स्ट दिस इज द लिस्ट ऑफ द सब्जेक्ट. या सब्जेक्टला तुम्ही पर्यायी म्हणून निवडू शकता. केमिस्ट्रीला CBSE मध्ये थोडंसं जास्त सब्जेक्ट आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडे फक्त कम्प्युटर, IT हे दोनच सब्जेक्ट मेजॉरिटीली आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे. तर ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसिजर स्टेप 1
रजिस्ट्रेशन, जसं आपण मेडिकलच्या बाबतीत बोलत होतो, रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे. तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे तुम्ही राहता कुठे, तुमचे 10वीचे मार्क, तुमचे 12वीचे मार्क, तुमची कास्ट, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या वडिलांचं उत्पन्न वगैरे वगैरे. नेक्स्ट सेकंड, याच्यामध्ये तुम्हाला एक युजर ID आणि पासवर्ड जनरेट होतो. तर बऱ्याच वेळा तिथे एक मेसेज ड्रॉपआउट होत असतो की हा पासवर्ड कुणाला शेअर करू नका, हा पासवर्ड कुणाला शेअर करू नका. एवढं काही फार म्हणजे क्रिटिकल नसतं, शेअर केला तरी चालतो, असं काही नसतं. नेक्स्ट असा ऑप्शन तुमचा फॉर्म जनरेट होतो. तर डॉक्युमेंट काय लागतात, परत तेच कॉमन डॉक्युमेंट आहे, महाराष्ट्र CET, JEE स्कोअर कार्ड आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत. कास्टसाठी जास्त डॉक्युमेंट लागतात, ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. परत एकदा मी रिपीट करतो, नॉन क्रिमिलियर काढून घ्या जर काढलेलं नसेल, किंवा व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटी काढून घ्या, खूप गरजेचं आहे व्हॅलिडिटी काढून घेणं. नेक्स्ट मग तुम्हाला FC कन्फर्मेशन म्हणजे फॅसिलेशन सेंटर कन्फर्मेशन, म्हणजे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे. म्हणजे मला वाटलं फिजिक्समध्ये मी 90 मार्क लिहून टाकले, परंतु खरंच आहेत का नाही हे कोण व्हेरीफाय करतं, FC सेंटर. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड केले ते आणि हे भरलेली माहिती योग्य आहे का हे फक्त टॅली करण्याचं काम FC सेंटरला अधिकार असतो. याच्यामध्ये 2 मोड आहे. कोविडमध्ये तर पूर्णपणे ऑनलाईन होतं, आता ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही मोड आहेत. शक्यतो ऑनलाईन मोड तुम्ही घेऊन टाका, घरी बसून काम होऊन जातं. नेक्स्ट मग तुम्हाला तुमचा मेरिट नंबर मिळतो काही दिवसांनी. तो मेरिट नंबर त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढून ठेवायची. तर हे जे काही नवीन रूल आले हे अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज करायचं की फ्लोट करायचं, नेक्स्ट त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. फ्रीज म्हणजे काय, मला जे मिळाले ते मला मान्य आहे, याच्या पुढच्या प्रोसिजरमध्ये मला भाग घ्यायचा नाही, एवढं सोपं म्हणजे फायनल लॉ. फ्लोट किंवा याला स्लाइड असं देखील नाव आहे, बरोबर आहे, किंवा बेटरमेंट, प्रत्येक वेळेस नाव बदलत राहतात. पण याचा अर्थ काय की मला जी अलॉटमेंट मिळाली आहे, समजा मला 9th नंबरचं कॉलेज मिळाले, माझ्या ऑप्शन फॉर्ममधलं 9th नंबरचं कॉलेज मिळाले, तर मला पुढच्या राऊंडला फक्त आणि फक्त 9च्या वरती जे ऑप्शन आहेत त्याच्यासाठी मी इलिजिबल आहे, 9च्या खाली जे आहे त्याच्यासाठी मी इलिजिबल नाही. तर लक्षात घ्या, हा ऑप्शन फॉर्म आणि सिक्वेन्स खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ऑप्शन फॉर्ममध्ये चूक केली तर परत तुम्हाला प्रॉब्लेम येईल की अलॉटमेंट थोडंसं वेगळ्या कॉलेजला मिळेल. इथं फारसं स्ट्रिक्ट नाही, तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. मेडिकलमध्ये मात्र चुकीला माफी नाही. नेक्स्ट तुम्ही किती ऑप्शन करू शकता, 100 ऑप्शन सुरुवातीला होते, आता ती 300 पर्यंत गेले. परंतु सगळे ऑप्शन देणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला जिथे जायचं आहे असे कॉलेजेस तुम्ही सॉर्ट आऊट करा. नेक्स्ट तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर अशा प्रकारची कोड लिस्ट जनरेट होते. आता अजून एक नवीन ऑप्शन आले त्याच्यामध्ये की तुम्ही कॉलेजच्या नावासहित पण यादी प्रिंट करू शकता. हे दोन्ही ऑप्शन आता आले. नेक्स्ट त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट चेक करायची, लॉग इन करायचं, ID टाकायचं आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे की नाही झालं हे चेक करायचं. नेक्स्ट जर मला पहिल्या राऊंडमध्ये कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालं नसेल तर मी दुसऱ्या राऊंडला जाऊ शकतो, किंवा मला फर्स्ट ऑप्शन सोडून कुठलंही अलॉटमेंट झाले तर मी सेकंड राऊंडला जाऊ शकतो. पण जर पहिलं ऑप्शन अलॉट झालं असेल इट इज मॅन्डेटरी टू टेक द ॲडमिशन. तुम्हाला कंपल्सरी तिथे ॲडमिशन घ्यावंच लागेल, अदरवाईज यू विल बी आउट ऑफ द प्रोसिजर. तुम्ही त्या प्रोसिजरमधून बाहेर पडा. राऊंड 2 सिमिलरली. आता काही वेळा असं होतं की पहिल्या राऊंडला जो फॉर्म भरलेला आहे तोच कंटिन्यू होतो, काही वेळा अनलॉक करण्याची सुविधा पण गव्हर्नमेंटकडून दिली जाते. ॲडिशनल राऊंड फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेसचा ॲडिशनल राऊंड होत राहतात. जसं मी मेडिकलमध्ये सांगितलं, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, स्पॉट राऊंड, मॉपअप राऊंड, नावं बदलतील पण तुम्हाला संधी भेटत राहील. तर टोटल सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं, इंजिनिअरिंगसाठी टोटल सीट समजा एका ब्रँचसाठी 60 असतील, मॅनेजमेंट कोटा असतो 12, होम युनिव्हर्सिटी 27, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 12. त्याच्यामध्ये पण डिव्हिजन आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, त्याच्यानंतर लेडीज जेंट्स अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन देखील असतं. त्यामुळे समजा जर तुम्ही पुणे जिल्ह्याच्या बाहेरून पुण्यात येत आहे तर तुमच्यासाठी खूप लिमिटेड सीट आहे. ऑल इंडिया सीट म्हणजे JEEच्या बेसिसवरती तुमच्याकडे 60 जागेसाठी 9 जागा आहेत.
120 असेल तर ते मल्टिपल होईल. सिमिलरली TFWS इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. म्हणजे काय, तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट असेल 6.5 लाखपेक्षा कमी जर तुमचं आर्थिक वर्षाचं उत्पन्न असेल तर तुम्ही या कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेसच तुम्हाला हे चूज करायचं आहे. जर तुम्ही TFWS चूज नाही केलं तर नंतर तुम्ही तो कोड टाकू शकत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला TFWS सिलेक्ट करायचं जर तुम्हाला त्या सीटमधून जायचं असेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर. याचा फायदा काय, ॲडिशनल सीट मिळतात 3 60 जागांसाठी. आणि दुसरा फायदा असा आहे की ट्युशन फी 0 होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला 85,000 to 90,000 फीस आहे तर त्याच्यातली 75,000 ही ट्युशन फी असते, तर ती फीस तुमची 0 होते. परंतु काही कॉलेजेसमध्ये असं आहे की ट्युशन फीस खूप कमी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाटू लोणेरे जे कॉलेज आहे तर त्यांच्याकडे ट्युशन फीस आहे 10,000 रुपये आणि बाकीची फीस जास्त आहे. तर त्यामुळं TFWSमधून जर तुम्ही ते कॉलेज निवडलं तर त्यांचा काही फायदा नाही आहे. त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. नेक्स्ट, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये ॲडमिशन मिळावं. तर त्याचे काय कट ऑफ्स आहेत, तर 95 अँड अबोव्ह तरच तुम्ही विचार करू शकता की मला COEP मिळू शकेल. पण हे लक्षात घ्या की मी COEP मधूनच इंजिनिअरिंग केलं तर माझं करिअर होऊ शकतं असं काहीच नाही. तुम्ही 4 वर्षानंतर तुमच्या हातात कुठलं स्किल आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. मी परीक्षा देतोय 60% मला येत आहेत, इट इज नॉट सफिशियंट, इट इज कंपल्सरी प्रोसिजर. पण त्या पेपरमधलं मला काय येतं, बऱ्याच वेळा आम्ही मुलांकडे पाहत असतो, एक्झाम झाली, प्रश्न आला, मग जे विचारतो तू या प्रश्नाचं उत्तर काय, अरे झाली ना एक्झाम, लिहिलं, आता संपलं, आता काही गरज नाही. असं नसतं. ते तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. ते मार्कापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. पण सगळ्याला सगळंच आलं पाहिजे का, बिलकुल नाही. एखाद्याला जर टॉममध्ये कमी मार्क मिळत असतील तर दुसऱ्याला सॉम चांगलं येऊ शकतं, किंवा मला आणखीन दुसरं काही चांगलं येऊ शकतं, किंवा तुम्ही दुसरा वेगळा पॅरलल कोर्स करू शकता. इंजिनिअरिंग करत असताना मार्केटमध्ये खूप कोर्सेस अवेलेबल आहे, ते कोर्स करून देखील तुम्ही करिअर तुमचं घडवू शकता. परंतु ते तुम्हाला बेस्ट जमलं पाहिजे किंवा द बेस्ट जमलं पाहिजे, त्याच्यावरती तुमचं कन्व्हर्जन डिपेंड आहे. तर ही प्रोसिजर किती काळ चालते, तर अगेन देर इज अ पेशन्स तुमचा टेस्ट होणार आहे याच्यामध्ये. 10 to 14 days 3 days ते पण गव्हर्नमेंटचं सहकार्य मिळालं तर. आता प्रॉब्लेम काय होतं की डॉक्युमेंटच मिळत नाही. म्हणजे मला समजा नुसतं डोमिसाईल काढायचं आहे तर डोमिसाईल काढायला सुद्धा प्रॉब्लेम्स आहे. याच्यात दोन्ही बाजून आहे, गव्हर्नमेंटकडनं पण काही प्रॉब्लेम्स आहे आणि पालकांना आणि विद्यार्थ्याकडनं आहे. ते काय करतात, जेव्हा गरज लागेल तेव्हाच अप्लाय करतात. ॲक्च्युली हे काम तुम्ही काय करायला पाहिजे, सुट्ट्यांमध्ये करायला पाहिजेत. आता आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये काय केलं होतं की रोटरीच्या माध्यमातून किंवा वेगळ्या NGOच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये कॅम्प घ्यायचो. म्हणजे गव्हर्नमेंटचे काही लोक तिथं जायची आणि तिथून ते करून घ्यायचे डॉक्युमेंट. त्यामुळे तो फायदा तिथं खूप व्हायचा की डॉक्युमेंट पटकन मिळून जायचे आणि त्यामुळे कुणाचं नुकसान व्हायचं नाही. येस, नेक्स्ट. सो बेस्ट ऑफ लक फॉर यू. नेक्स्ट, पेशन्स आहे ना, अजून ऐकू शकता ना 100%? हां, नाही तर इथंच वाइंड अप करू. आता मला करिअर तर करायचं आहे, परंतु स्कोप कुठे आहे. प्रत्येकाचा कॉमन प्रश्न असतो, स्कोप कुठे, स्कोप कशालाही आहे. या पूर्ण युनिवर्समध्ये एक मॉलिक्यूल नाही किंवा एक अशी सबस्टन्स नाही ज्याचा काहीच उपयोग नाही. त्याचं एक पर्टिक्युलर एक्झिस्टन्स आहे, त्याच्याशिवाय इथं ब्रह्मांडामध्ये कुठलीही वस्तू निर्माण झाली नाही. पण त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर एक टेंटेटिव्ह तुम्हाला सिनॅरिओ दाखवतो की पुढच्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये काय होणार आहे आणि तुम्हाला कुठं संधी असेल. नाही तर मागे थोडंसं हां, तर हे लक्षात घ्या की 2000मध्ये किंवा 90sमध्ये 95मध्ये ज्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला सुरुवात केली होती आता ते रिटायरमेंटला आले. त्यामुळं इथं खूप मोठा बॅकलॉग आहे आणि खूप मोठी संधी आहे तुम्हाला. खूप लोक रिटायर होत आहेत आता. 2025 to 2030 प्रचंड प्रमाणात रिटायरमेंट होणार आहेत आणि मग तुम्हाला तिथं संधी निर्माण होणार आहे. तर हे एक इमर्जिंग सेक्टर आहे की 250+ एअरपोर्ट आता इंडियामध्ये तयार होणार आहेत. तर या एअरपोर्ट्सवरती कोण लागतं, इंजिनियर ऑब्व्हियसली, मेकॅनिकल इंजिनियर लागतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
टेलिकम्युनिकेशन किंवा एनी ग्रॅज्युएट. ओके, नेक्स्ट मेक इन इंडिया. तर मेक इन इंडियामध्ये खूप संधी निर्माण होते. तर याच्यामध्ये काय, मॅन्युफॅक्चरिंग, मोस्टली मॅन्युफॅक्चरिंगवरती एम्फसाइज आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ITR, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही जे इक्विपमेंट वापरता, मोबाईल वापरता, त्याच्यामध्ये जी IC असते, ह्या ICची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हे 1 रुपीज to 2 रुपीज असते. पण सेलिंग प्राईस किती असेल, 215. जर मॅथमॅटिक्स फास्ट येत असेल तर किती पर्सेंटमध्ये प्रॉफिट आहे हे लक्षात घ्या. तर आत्तापर्यंत हे सगळं आपण इम्पोर्ट करत होतो. आपण म्हणतो की डॉलरचा इंडेक्स पुढे चालला, किती महागाई झाली. या महागाईला कोण जबाबदार आहे? आपणच जबाबदार आहे. मोर वी इम्पोर्ट मोर द डॉलर इंडेक्स विल राईज. म्हणजे आपण ऑपोचा मोबाईल घेतो, आपण दुसऱ्या कंपनीचा घेत नाही. म्हणजे आपण सहकार्य करतो का सरकारला? नाही. आपल्याला इंडियन प्रॉडक्ट्स नको आहे. आपण अभिमानाने सांगतो की मेड इन जापान आहे, मेड इन USA. आपल्याकडे का मॅन्युफॅक्चर होत नाही? कारण त्या प्रतीचा इंजिनियर, त्या प्रतीचा उद्योजक, त्या प्रकारचं गव्हर्नमेंट पॉलिटिक्स आजपर्यंत नव्हतं. परंतु आता एक संधी तुम्हाला निर्माण होते. तुमच्याकडे जर आयडिया असेल, तुमच्याकडे जर स्किल असेल तर गव्हर्नमेंट त्याला इन्स्पायर देखील करते. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. म्हणजे एखाद्या इंजिनियरला स्टार्टअप करण्यासाठी देखील अनुदान मिळते, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला योजना मिळत आहे, मुद्रा लोन मिळते, अजून काय भेटते. पण आपण त्याचा गैरफायदा घेतो. म्हणजे मुद्रा लोन म्हणजे काय, काही 10% लोकांनी काय केले, फेडायचं नाही ते लोन म्हणजे मुद्रा लोन, घ्यायचं आणि फेडायचंच नाही. म्हणजे काय होतं, परत एक निगेटिव्ह फीडबॅक जातो आणि मग गव्हर्नमेंट बॅकफुटवर येतं. मग नंतर दुसऱ्या योजना निर्माण होत नाही. नेक्स्ट, तर मेट्रो ट्रेन, रेल्वेज, हायवेज, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इज द फास्टेस्ट डेव्हलपमेंट पोर्शन ऑफ इंडिया. म्हणजे काही वर्षानंतर तुम्हाला युरोपातले रोड आणि भारतातले रोड हे कम्पॅटेबल असतील, हे लक्षात घ्या. तर 25 सिटीज, 25 इयर्स, दिस इज द प्रोजेक्शन. 200+ ट्रेन, मिनिमम 200 ट्रेन्स हे मॅन्युफॅक्चरिंग होणार आहेत. आजपर्यंत इतिहास असा होता की सगळं आपण इम्पोर्ट करायचं, म्हणजे बोगी देखील बाहेरून यायची. आता ती इथं मॅन्युफॅक्चर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील लातूरमध्ये त्याचं सेंटर निर्माण झालेलं आहे. आता तिथं ते मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाले, काही बोग्या प्रोडक्शन पण सुरू झाले. आता आणखीन एक सेंटर येणार आहे गुजरातमध्ये किंवा नोएडामध्ये येणार, तिथं देखील हे मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. नो मोर वी आर रिलायबल ऑन द अदर कंट्रीज. आपण काय करतोय, फक्त त्यांच्याकडनं आता लायसनिंग फीज घेतोय, म्हणजे टेक्नॉलॉजी विकत घेतो, मॅन्युफॅक्चरिंग इथं करतोय. हा एक झालेला मोठा बदल आहे. म्हणजे पूर्ण तिकडून मागवायचं नाही, फक्त त्यांचं कन्सल्टन्सी घ्यायची, मॅन्युफॅक्चरिंग इथं करायची. मग इंजिनियरची रिक्वायरमेंट 100%, पण स्किलफुल पाहिजे. आमचा इंजिनियर कसं आहे, फायनल इयरला प्रोजेक्ट आहे. तुझ्या घराजवळ कोणी देते का प्रोजेक्ट? कोणी सर देतात का 10,000 रुपयाला प्रोजेक्ट? पैसे देऊन टाक, प्रोजेक्ट लगेच तयार. रेडीमेड पाहिजे, मला नाही करायचं. पण मग डिग्री मिळणार. म्हणजे तुम्ही विकत प्रोजेक्ट जरी घेतला तर डिग्री मिळणारच आहेत ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खरे इंजिनियर झालात का? नाही. तो प्रोजेक्ट कशासाठी आहे? तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. तुम्ही तो स्वतः केला पाहिजे. मुलं स्वतः करत नाहीत, लॅबोरेटरीमध्ये इक्विपमेंटला हातच लावत नाहीत. म्हणजे काय, मागच्या वर्षीचं रेकॉर्ड बघायचं, त्याच्याच रिडिंग कॉपी करायच्या. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काय आहे की मार्क द्यावे लागतात. म्हणजे आम्हाला प्रेशर असतं की नाही देऊन टाका, आपल्याला पास करायचं. पुढच्या वर्षी नाही गेला तर फीस कोण देईल? म्हणजे त्याला पास करायचं. हा पण प्रॉब्लेम आहे एज्युकेशनमधला, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे टू अँड फ्रो आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की इंडियात काही मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, याचं कारण कोण आहे? आपलीच लोक आहेत. मग IIT मधून जे टॅलेंट बाहेर पडतं ते मग ते तिकडच्या प्रलोभनाला बोलतं. काही लोक इथं थांबतात, बाहेर जातात. मग तर असं तुम्हाला स्कोप आहे. म्हणजे स्कोप असं विचारू नका, प्रश्न हा असतो डेफिनेटली. पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून तुमच्या एजमध्ये हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण आजपासून पुढे हे लक्षात घ्या, स्कोप प्रत्येक गोष्टीला आहे. कुठल्या गोष्टीला स्कोप नाही हे लक्षात घ्या. स्कोप प्रत्येक गोष्टीला आहे, पण त्या गोष्टी तुम्हाला जमतात का हे महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील तर त्याच्यात काही स्कोप नाही. म्हणजे एकाच कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो 3.5 लाखावरती काम करतो. त्याच कंपनीमध्ये त्याच बाकावरती किंवा त्याच्या बाजूला काम करणारा मुलगा फॉरेनमध्ये पाठवला जातो. का? कारण त्याच्याकडे ते स्किल आहे म्हणून. तर ही एक थोडीशी इग्नोरंट ब्रांच आहे इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये. जर तुम्ही इंजिनियर झाला तर तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटचे जावई झाला, हे लक्षात घ्या. नंबर ऑफ सीट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त रिक्वायरमेंट ही इंडस्ट्रीची आहे किंवा गव्हर्नमेंटची आहे. म्हणजे त्याच्यातलं जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर स्काय इज द लिमिट. परंतु ते समजलं पाहिजे. तर इलेक्ट्रिकलचं नॉलेज असणारी लोक खूपच कमी आहेत. प्रचंड म्हणजे त्याची रिक्वायरमेंट आहे, परंतु तसं नॉलेज असणारी लोक नाही आहेत. तर तिकडं देखील तुम्ही जाऊ शकता.
ती देखील म्हणजे तुमच्याकडे जर मार्क कमी असेल ना तर तुम्हाला फार चांगली संधी आहे. ज्याचे मार्क मध्यम आहेत ना त्याला फार प्रॉब्लेम असते, तो इकडेही जाऊ शकत नाही आणि तिकडेही जाऊ शकत नाही. ज्याला मार्क कमी आहेत ना त्यानं काय करायचं, जिकडं कमी क्राऊड जातो तिकडं जायचं. लक्षात घ्या, असं होऊ शकतं की त्याचा जॅकपॉट पण लागू शकतो. कारण तुम्हाला म्हणजे लॉस करण्यासाठी तुमच्याकडे काहीच नाही ना, पण ज्याच्याकडे मॉडरेट मार्क्स आहेत तर त्याला काय रिस्क घ्यायची पण तयारी नसते त्याची. नेक्स्ट, तर आता हे खूप महत्त्वाचं आहे की वर्ल्ड इज शिफ्टिंग टुवर्ड्स द सिडॅन व्हेकल्स. म्हणजे लक्झरियस गोष्टीवरतीचा जो स्पेंड आहे तो खूप जास्त आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या लक्झरियस ज्या गाड्या आहेत त्यांचा सेल खूप जास्त होता. तर 2015, 16, 17 या 3 वर्षामध्ये मेकॅनिकल इंडस्ट्री खूप ड्रॉपडाऊन झाली होती. म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सेल खूप कमी झाला होता, परंतु आता परत वाढतोय. लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे या गाड्यांकडे कल वाढला आहे. तर मग ही गाडी मॅन्युफॅक्चरिंग करायची म्हणजे फक्त काय मेकॅनिकल इंजिनियर लागतो का? नो. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर लागतो, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर लागतो. म्हणजे तिथलं जे नॅव्हिगेशन सिस्टम आहे, जे ऑटोमेशन आहे ते कोण बनवतं? इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. नेक्स्ट, फ्रॉम हार्स पॉवर टू चिक पॉवर. लक्षात घ्या, अगोदर गाड्या कशाच्या चालवरती? पेट्रोलवरती, डिझेलवरती. आता काय? चिप पॉवरवरती. द वर्ल्ड इज शिफ्टिंग टुवर्ड्स द चिप पॉवर. तर हे कन्व्हर्शन रेशो आहे बघा, 2000 to 2030. म्हणजे ज्या टोटल व्हेकल आहेत त्याच्यातला 30% शेअर हा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंटचा असेल. आपण एक दिवस ही इमॅजिन करू शकत नाही विदाऊट इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री. हे लक्षात घ्या, विदाऊट इलेक्ट्रॉनिक्स आपलं जग नाही चालू शकणार. त्यामुळे त्याच्यात एक्सपर्टाईज असणं गरजेचं आहे. एरोनॉटिक्स अँड एव्हिएशन, न्यू जॉब्स आर क्रिएटिंग इन दिस सेक्टर ऑल्सो. हायवे अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर, अगोदर जसं आपण बोललो, इंडिया इज नाव फास्टर ग्रोईंग कंट्री. 48 किलोमीटर पर डे रोड आपल्याकडे तयार होत आहे. त्यामुळे तिथं इंजिनियरची गरज नक्कीच भासणार आहे. नेक्स्ट, ऑन द एज ऑफ डिजिटल ट्रान्झिशन. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी इंजिनिअरिंगला तर आहे, परंतु इंजिनिअरिंगचं स्किल मला अडॉप्टच होत नाही. म्हणजे तुमचं करिअर संपलं का? बिलकुल नाही. पण इंजिनिअरिंग करता करता तुमचं जे IQ डेव्हलप होतं त्या IQचा वापर करून जर तुम्ही बँकिंगच्या एक्झाम दिला तर तिथं देखील तुमचं चांगलं करिअर होऊ शकतं. BE झाल्यानंतर तुम्ही जर POची एक्झाम दिलं तर तुमची डायरेक्ट एक मॅनेजर म्हणून रिक्रुटमेंट होते. आणि किती जागा आहेत? प्रचंड जागा आहेत. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये POच्या 50,000 जागा आहेत, हे लक्षात घ्या. आणि बँकिंग इज द इमर्जिंग सेक्टर नाव. म्हणजे भारतामध्ये बँकिंगची संख्या खूप वाढते. बँकिंग इज अ नॉन कोर, म्हणजे आम्ही याला नॉन कोर करिअर असं म्हणतो. तर किती बँक आहेत? 12 PSU बँक्स आहेत, 43 रिजनल बँक्स आहेत, 4500 नेटवर्क ॲडमिन. म्हणजे तुम्हाला फक्त नेटवर्किंग जमत असेल, म्हणजे तुम्ही एक इंजिनियर आहात किंवा तुम्ही जेटकिंगचा कोर्स केला आहे किंवा आणखीन कुठलाही सर्टिफाईड कोर्स केला आहे, मायक्रोसॉफ्टचा केला आहे, आणि तुम्ही एक नेटवर्क इंजिनियर आहात तर देखील तुम्हाला तिथं डिमांड आहे, हे लक्षात घ्या. रोपवे, याच्यामध्ये देखील टेक्नॉलॉजीचा ॲस्पेक्ट येणार आहे. स्क्रॅपेज पॉलिसी, म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसीचा आणि इंजिनियरचा काय संबंध? लक्षात घ्या की आपल्याकडे 5 ते 10 करोड व्हेकल अशा आहेत की ज्या स्क्रॅपेज पॉलिसीमुळं तुम्हाला स्क्रॅप करावं लागणार आहे. मग ही व्हेकल स्क्रॅप झाल्यानंतर त्याच्यातल्या 50% लोकांनी जरी नवीन व्हेकल बाय केली तर मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळते. मॅन्युफॅक्चरिंग वाढले की काय होणार? इंजिनियर्स वाढणार, त्याच्यावरती सुपरवायझर्स वाढणार, ITI होल्डर्स वाढणार. दिस इज अ चेन. 2 करोड व्हेकल्स टू बी स्क्रॅप्ड इन द नेक्स्ट 5 years. 2 करोड व्हेकल्स ह्या स्क्रॅप होणार आहे. जर ही पॉलिसी स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट केली तर याच्यापेक्षा जास्त होतं. नेक्स्ट, पुण्यामध्ये, एकट्या पुण्यामध्ये 3 लाख व्हेकल आहे. सो आर्टिकल 370 अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. तर अजून एक मला गोष्ट सांगायची आहे मुलांना की आपण खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो किंवा बऱ्याचशा पुस्तकांचं वाचन करतो पण पेपर वाचत नाही. जगात काय चाललंय हे कळाल्याशिवाय तुम्ही
तुम्ही तुमच्या स्किलचं ऑप्टिमायझेशन करू शकत नाही. यूज होऊ शकतो पण ऑप्टिमायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी किमतीत जास्त प्रकारचे व्हॅल्युएशन घेणं हे कधी होऊ शकतं, जगात कुठे काय चाललंय हे जर कळालं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्यामुळे लक्षात घ्या, पेपर वाचणं खूप गरजेचं आहे. मी असं विद्यार्थ्यांना सांगतो की 5% तुम्ही कमी घ्या. म्हणजे मिनिमम एलिजिबिलिटी काय 65%. 65 खूप झाले, बास झाले. तुम्ही 70% घेतलेत काही फरक पडत नाही. नो कंपनी इज आस्किंग यू हाऊ मेनी पर्सेंटेज यू हॅव. एव्हरी कंपनी इज आस्किंग व्हॉट स्किल यू हॅव. तुझ्याकडे आम्हाला देण्यासाठी काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. नो वन विल आस्क अ पर्सेंटेज. तू टॉपर होतास की नाही होतास हे टेम्पररी सक्सेस आहे. इट इज अ प्रोबॅबिलिटी बट इट इज नॉट अ गॅरंटी. त्यामुळे मार्क असतील तरी पण काळजी घ्या, मार्क नसतील तरी पण काळजी घ्या. आणि मार्क नसतील तर तुम्ही म्हणजे तिथे दुःख करत बसण्याचं काही काम नाही. तुम्हाला काहीतरी नक्कीच येत असेल. असं होऊच शकत नाही की तुम्हाला काहीच येत नाही, बरोबर आहे. तर ते काय येतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मेंटरची गरज आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही कथे सरांच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता. आणि सरांनी एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं आहे की ग्रामीण भागामध्ये खूप सारं स्किल आहे. आम्ही पाहतो की मेमरी पॉवर जर बघितली तर ग्रामीण भागातल्या लोकांची मेमरी पॉवर खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आमचे डॉक्टर लहाने सक्सेसफुल झाले ते मेमरीच्या बेसिसवरती. ते स्वतः सांगतात की मी पाठांतर करून डॉक्टर झालो, परंतु त्यांच्याकडे आज जे स्किल आहे ते कोणाकडेच नाही. म्हणजे त्यांच्याकडे 6 महिन्याची वेटिंग असते सर्जरीसाठी. पण आमचा जे मधला किंवा BJचा किंवा त्या वर्षीचा गोल्ड मेडल त्याच्या पुढे पीक आहे. त्यामुळे स्किल आणि विल ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ह्या 370 आर्टिकलचा या मॅन्युफॅक्चरिंगचा काय संबंध आहे? आजपर्यंत आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग का होत नव्हती? आपल्याकडे स्किल नाही म्हणून नाही. द क्लायमेट वॉज द इम्पॅक्ट फॅक्टर. म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आम्हाला बिलो 0 डिग्री टेम्परेचर पाहिजे, डस्ट फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे, तरच आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. मग आर्टिफिशियली आपण हे करू शकत नाही का? करू शकतो ना. डस्ट फ्री करू शकतो, कोल्ड टेम्परेचर करू शकतो, परंतु याची कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वाढते. मग जर मला एखाद्या देशातून 25 रुपयाला IC भेटत असेल आणि इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट जर 27 रुपये पडत असेल तर ऑब्व्हियसली व्हेंडर काय करेल, तिकडून मागवेल. त्यामुळे या गोष्टीला स्कोप नव्हता. परंतु आता काय झाले की आर्टिकल 370 हटल्यामुळे आता इंडस्ट्रियलिस्ट तिथं लँड ॲक्विजिशन करू शकणार आहेत. आणि तिथं लँड ॲक्विजिशन झाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये ह्या गोष्टी सुटेबल आहेत मॅन्युफॅक्चरिंगसाठी. डस्ट फ्री एन्व्हायरमेंट आहे, टेम्परेचर आर्टिफिशियली करण्याची गरज नाही. त्यामुळे आता इथं IC मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. आणि टाटाने थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं आहे. लवकरच तिथं टाटांचा किंवा वेदांताचा प्लॅन तुम्हाला भविष्यात दिसेल. आणि आज ज्या मोबाईलची किंमत ही 10, 15, 20 आहे त्याची 1/4 होईल, 1/4. कारण मेजर कॉस्ट कुठे चालली आहे? जे आपण ICचे प्रॉडक्ट्स किंवा जे सप्लिमेंटरी गोष्टी आहेत, मदरबोर्ड, हे आपण इम्पोर्ट करतो, त्यामुळे त्याची कॉस्ट आहे. तर तैवानसोबत आपला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा करार झालेला आहे. तर ही सगळी माहिती कुठून आणली आहे? मी पेपर वाचून. हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती पाहिजे की पुढच्या 10 दशकामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये जग कुठे चाललंय आणि मला काय अडॉप्ट करावं लागणार आहे. प्रॉब्लेम काय असतो की आपल्याला माहीतच नसतं की जगात काय चाललंय आणि मग आपल्याला काय करावं लागणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही ग्रोईंग इंडस्ट्री आहे. वेगवेगळे प्लांट्स किंवा प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये लागतात. नेक्स्ट, रिन्युएबल एनर्जी. तर पुढच्या 10 वर्षामध्ये काय होणार आहे? तर रिन्युएबल एनर्जीवरती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती खूप मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट होणार आहे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय? सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी. हे लक्षात घ्या. भारताचं खूप वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये काही USPs आहेत. पॉप्युलेशन इज द USP. आपण म्हणतो की आपली एवढी पॉप्युलेशन आहे चायनानंतर, परंतु आपल्याकडे पॉप्युलेशन आहे म्हणून मॅन्युफॅक्चरिंग जास्त होते किंवा डिमांड सप्लाय झोन आहे म्हणून आज एकीकडे युरोप होरपळतोय. लक्षात घ्या, युरोपमधली इकॉनॉमी खूप खालावलेली. हॅलो, त्या मानानं भारतातलं इन्फ्लेशन रेट हे खूप कमी आहे. आपल्याला दिसतं की पेट्रोलचा रेट वाढला, याचा रेट वाढला आहे, परंतु त्याच्या तुलनेत जगात काय चाललंय आपल्याला माहितीच नसतं ना. आपला स्कोप कुठपर्यंत आहे? तालुका प्लेस, जिल्हा, जास्तीत जास्त भारत, याच्या पुढे आपल्याला माहितीच नाही ना. त्याच्यावरती आपण निर्णय घेतो किंवा त्याच्यावरती
त्याच्यावरती आपण आपलं मत बनवतो, परंतु इंटरनॅशनल लेवलला काय चाललंय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सोलार एनर्जीमध्ये देखील तुम्ही करिअर करू शकता. नेक्स्ट. तर धीरूभाई अंबानीने त्यांच्या AGM मध्ये सांगितलं प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे. म्हणजे आज भारत हा सोलार पॅनल इम्पोर्ट करणारा देश होता. लक्षात घ्या, आपण आजपर्यंत सोलार पॅनल इम्पोर्ट करत होतो आणि त्यामुळे सोलार पॅनल घरावरती लावणं खूप महागडं होतं. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सबसिडाईज करत होतं तरी सुद्धा महाग होतं. परंतु या क्षणाला आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होईल त्यावेळेस याची कॉस्ट 1/3 1/4 होणार आहे. तर याच्यावरती आता खूप मोठं काम चालू आहे. गुजरातमध्ये मोठा प्लांट चालू केलेला आहे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगचा. लवकरच तो प्रोसेसमध्ये आहे, ॲक्विजिशन चालू आहे आणि ज्यावेळेस तो अस्तित्वात येईल त्यावेळेसचं जग हे काही बरंच काही वेगळं असेल. तर तिथं देखील तुम्हाला करिअर करण्याची संधी आहे. मग याच्यात कोण करिअर करू शकतं या सेक्टरमध्ये? एनी इंजिनियर कॅन कॉन्ट्रीब्यूट. हे लक्षात घ्या. म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर असलो तरी सुद्धा, मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर असलो तरी सुद्धा, हे लक्षात घ्या. आम्ही 22 प्रॅक्टिकल घेतो. हॅलो 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 हॅलो. तर हायड्रोजन एनर्जी किंवा फ्युअल सेल ही इमर्जिंग टेक्नॉलॉजी. हॅलो हॅलो. तर सोलार एनर्जी महत्त्वाची असणार आहे. तर जेवढ्या जेवढ्या एशियन कंट्रीज आहे किंवा युरोपियन कंट्रीज आहे तर त्यांना देखील आपण एक्सपोर्ट करणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये एक्सपोर्ट करायला चालू होणार आहे. इवन दो आपण एनर्जी सुद्धा विकणार आहे. हे लक्षात घ्या. आत्ता आपल्याकडे काय ट्रान्समिशन लॉसेस खूप आहे. म्हणजे आपण जेवढी एनर्जी तयार करतो त्याच्यामध्ये 27% ट्रान्समिशन लॉस आहे. म्हणजे पॉवर प्लांटमध्ये 100-20 तयार होत असेल तर आपल्यापर्यंत खूप कमी एनर्जी येते. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये खूप लॉसेस आहे आणि ही लाईव्ह एनर्जी आहे. म्हणजे माझ्याकडे सरप्लस जरी असेल तर मी स्टोअर नाही करू शकत, पण सोलार एनर्जी स्टोअर होऊ शकते. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आज मला कमर्शियल 12 ते 15 रुपये पर युनिट आहे, पण सोलार एनर्जी जर तुम्ही बघितलं तर 2 ते 2.5 रुपये. म्हणजे आज आमच्या इन्स्टिट्यूटचं जर तुम्ही बिल बघितलं इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे 7 वर्षापूर्वीचं तर ते होतं 1.5 ते 2 कोटी रुपये. पण आज आम्ही सोलर पॅनल बसवले तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे एवढं ऑप्टिमायझेशन होऊ शकतं, एवढं तुम्हाला बिझनेसला ग्रोथ मिळू शकते किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन मिळू शकतं. नेक्स्ट. तर एवढ्या प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर ऑब्विसली तिथे जॉब रिक्वायरमेंट नक्कीच येणार आहे. फक्त तुम्ही रेडी पाहिजे, तुमच्याकडे स्किल रेडी पाहिजे. उद्या म्हणजे असं म्हणून जमणार नाही की आमच्याने इंजिनिअरिंग केलं होतं ह्याला मिळालं नाही म्हणून मलाही मिळणार नाही, असं नसतं. आपल्याला हे माहीत नसतं की त्याचे प्रयत्न काय किंवा तो कुठे चुकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की मुलांना CV बनवता येत नाही. म्हणजे फायनल इयर झाल्यानंतर त्यांचं मत असं असतं की माझ्या घरी कोणीतरी आलं पाहिजे, चल जॉबला असं म्हणलं पाहिजे. म्हणजे मुलं CV बनवत नाही, मुलांना प्लेसमेंटमधूनच हे पाहिजे, जॉब पाहिजे. म्हणजे कॉलेजमधून येऊनच पाहिजे. मग बाकीच्या गोष्टींना फॉरेनची एक्झाम्पल असतात, पण फॉरेनमध्ये कुठलीही कंपनी कॉलेजात जाऊन इंटरव्ह्यू घेत नाही. मुलं अप्लाय करतात, मुलं इंटर्नशिप करतात, मग त्याच्यातून टॅलेंट आयडेंटिफाईड होतं. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही थोडासा प्रयत्न केलात ना तर 100% तुम्हाला जॉब आहे. जॉब नाही अशातला भाग नाही. ज्यांच्याकडे स्किल नाही त्यांच्यासाठी जॉब नाही, ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांच्याकडे जॉब आहे. लक्षात घ्या. इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आम्हाला अधिकारी मिळत नाही. 52,000पेक्षा जास्त अधिकारी ते पद रिक्त आहेत. म्हणजे कॅप्टन लेवलचा माणूस आम्हाला मिळत नाही, त्याचा IQ लेवल तेवढं नाही आहे. म्हणून आम्ही कॉम्प्रोमाइज करून कोणाला घेऊ शकत नाही. कारण 3 सेकंदात आम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, 15 सेकंदात कॅल्क्युलेशन करायचं, मिसाईल लॉन्च करायची की नाही करायची हे डिसिजन घ्यायचं. तेवढं IQ लेवल, मेंटल फिटनेस असणारी लोक आमच्याकडे नाही, म्हणून पद रिक्त आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळं जॉब नाही अशातला भाग नाही, ते स्किल आमच्याकडे नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट. तर लक्षात घ्या की जगाला स्टील देणारा देश म्हणून आपली ओळख तयार होणार आहे. म्हणजे चायनामधल्या प्रदूषणामुळे चायनानं स्टील प्रोडक्शन बंद केले. त्यांच्याकडं गव्हर्नमेंटनी
किंवा त्यांच्या कोर्टाने सांगितलं की नो मोर प्रोडक्शन्स फॉर अदर कंट्रीज, फक्त आम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं स्टील आम्ही बनवणार, उरलेलं स्टील आम्ही आता बनवणार नाही. त्यामुळे सगळी जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्टील प्लांट तयार होणार आहेत भारतामध्ये, आणि त्या स्टील प्लांटमध्ये कोण लागणार आहे? शेवटी इंजिनियरच लागणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्रयत्न तर करत असतो, परंतु जवळ जाऊन आपण वापस येतो. त्यामुळे जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. माझा एक स्टुडंट होता, तो खूप हुशार, म्हणजे त्याला 200 पैकी 160 मार्क्स होते, परंतु त्याचा एकच प्रॉब्लेम होता, त्याला बोलता येत नव्हतं. नो कॉन्फिडन्स, स्टेजवरती बोलता येत नाही, इंटरव्ह्यूमध्ये बोलता येत नाही. त्यांनी तब्बल 21 इंटरव्ह्यू दिले होते, 21 इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला. 22व्या वेळेस त्याला LNTने अडॉप्ट केलं. म्हणजे LNTच्या त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये स्किल आहे, परंतु हा बोलू शकत नाही. मी आजही सांगतो तुम्हाला की तुम्ही जर आरशासमोर जाऊन 3 मिनिटं, फक्त 3 मिनिट जर इंग्लिशमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करू शकला स्वतःला, पहिला प्रश्न असतो इंटरव्ह्यूमध्ये, टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि मी खात्रीशीर सांगतो 10 मधल्या 7 विद्यार्थ्यांना 3 मिनिटं बोलता येत नाही. तुमचे मार्क किती असू द्या, पण तुम्हाला बोलता येत नाही. जर तुम्ही बोललाच नाही तर तुमच्याकडे काय आहे आम्हाला कसं कळणार? म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार आहे किंवा जो डिसिजन घेणार आहे त्याला कसं काय कळेल? मग आपल्याकडे एक फिलिंग चालू होते, नाही तो वशिल्याने पुढे गेला. हे आपलं कन्फ्युजन आहे किंवा आपलं अझम्पशन आहे. तो पुढे चालला म्हणून आपल्याला वाईट वाटतं, परंतु तुम्ही ते प्रोजेक्ट करू शकला नाही की याच्याशिवाय माझं काम होऊ शकत नाही किंवा ही इज द बेस्ट. हे गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करणं दुसऱ्यासाठी, तुम्ही काय आहात कदाचित तुम्हाला माहिती, परंतु दुसऱ्याला माहीत पडलं पाहिजे, ते तुम्हाला दाखवता पण आलं पाहिजे. तर हे स्किल कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्याही न्यूजपेपरमध्ये किंवा कुणीही सांगू शकत नाही, ते तुम्हाला डेव्हलप करायचं. तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु बराच वेळ झाला तुम्ही ऐकत आहात. तर 1 वे कम्युनिकेशन न होता आपण 2 वे कम्युनिकेशन करू. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही बिनधास्त विचारा. यानंतरही तुम्हाला जर समस्या असतील तर कथे सरांच्या माध्यमातून, कथे सरांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पूर्ण तुमची ॲडमिशन प्रक्रिया होईपर्यंत, तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंत आपण असिस्टन्स प्रोव्हाइड करू. आज हे इथं मी जाहीर करतो. जरी आता तुम्हाला प्रश्न असतील तर विचारू शकता. अरे कोणीतरी डेअरिंग करा, बोला कोणीतरी. भले प्रश्न चुकला तर चुकू द्या ना, विचारण्याचं डेअरिंग करा ना. इंजिनिअरिंगसाठी सांगतो मी. जर इंजिनिअरिंगसाठी जर फर्स्ट ऑप्शन असेल तर तुम्हाला कंपल्सरी, अदर दॅन फर्स्ट ऑप्शन इट इज नॉट कंपल्सरी. तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता. विदाउट रिपोर्टिंग दॅट कॉलेज यू कॅन गो फॉर द सेकंड राऊंड. एनी मोर क्वेश्चन? No, you are not reporting means you are not having that detention form or rights to claim that college. तुम्ही जर विजिट नाही केलं तर ते कॉलेज सेकंड राऊंडसाठी अवेलेबल असणार नाही. जर मेरिटनुसार परत अलोकेट होऊ शकतं. विचार ना. मला अजून एक विचारायचं आहे की तुमच्यापैकी ज्यांनी नीट दिली तर फिजिक्सचं पर्सेंटाईल किती? 50% पेक्षा जास्त किती जणांना मार्क आहेत? 60% पेक्षा जास्त. सगळ्या मुलीला काहीतरी विचारायचं. मी आत्ता 12वीला आहे, तर मग जास्त प्रिफरन्स मी जेईला दिला पाहिजे. एक मिनिट एक आत्ता 12वीला आहे, तर मी जास्त प्रेफरन्स 12वीला दिला पाहिजे की जेईच्या किंवा CETच्या एक्झामसाठी? तर आपण नेहमी असं म्हणतो की परीक्षा ही वेगळी नाही आहे, हे लक्षात घ्या. परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे, सिलेबस तोच आहे, फार बदल नाही आहे सिलेबसमध्ये. इवन जर तुम्ही CBSE आणि स्टेट बोर्डाचं जरी कंपॅरिझन करत गेला, आपण काय करतो, जे अवघड आहे त्याच्याकडे जास्त फोकस ठेवतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल तर अगदी 15 दिवसात देखील 30% येऊ शकतं.
स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे असं वेगळं आपण म्हणू शकत नाही की मी नीटसाठी प्रिपरेशन करू का जेईसाठी. सिलेबस इज सेम. तो ग्रास्प तुम्हाला करता आला पाहिजे, त्याच्यातले कॉन्सेप्ट समजले पाहिजे. फक्त प्रश्न विचारण्याची स्टाईल बदलू शकते. आलं का लक्षात? म्हणजे जेईला प्रश्न विचारण्याची स्टाईल वेगळी पण कंटेंट तेच आहे. तर ज्यावेळेस परीक्षा जवळ येईल त्यावेळेस तुम्ही त्याला फोकस करा. अदरवाईज तुम्ही बेसिक कंटेंटला महत्त्व द्या. जे बेसिक लॉज तुम्हाला शिकवलेत किंवा बेसिक जे नॉलेज आहे त्याला फोकस करा. कोणाला काही शंका नाही पालकांना वगैरे? आणखीन एक मला लास्ट बोलायचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात, म्हणजे प्रचंड मेहनत करतात. म्हणजे 11वी 12वीची मुलं म्हणजे खूपच मेहनत करतात. पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? ते 5-6 तास फक्त पुस्तक घेऊन बसतात, वाचन पण करतात. कधी कधी असं होतं की त्यांचं लक्ष पण तिथं असतं, नो डायव्हर्जन, म्हणजे फोकस पण असतो. परंतु काय होतं, लक्षातच राहत नाही. हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. असं का होतं? याच्या पाठीमागे सायन्स आहे. कारण लक्षात घ्या की फक्त वाचन महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या ब्रेनला ते न्यूट्रिशन पण मिळणं गरजेचं आहे. मग न्यूट्रिशन कुठून मिळतं? न्यूट्रिशन जेवणातून मिळतं. तर आपण काय खातो याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपण 5वी 6वी शिकतो की सकस आहार म्हणजे काय, चौकस आहार म्हणजे काय, पण ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करतो का? नाही. तो प्रश्न आपण मार्क म्हणून बघतो की 2 मार्काचा हा प्रश्न आहे, मी याचं उत्तर लिहिलं, मला 2 मार्क मिळाले, परंतु ते माझ्या आयुष्यात मी इम्प्लिमेंट करतो का? तशा प्रकारचा आहार घेतो का? माझ्याकडे मेमरी पॉवर आहे का? मी फ्रेश राहतो का? याच्याकडे देखील महत्त्व दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की 9वी 10वीला प्रश्न असतो, मेक अ 2/3 ऑफ पॅसेज. हा 2/3 करण्याचा पॅटर्न कशासाठी हो? मला 5 मार्क मिळण्यासाठी, 10 मार्क मिळण्यासाठी नाही. ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायचं आहे. मी जर अर्धा तास वाचन करत असेल आणि त्याच्याबद्दल जर मला 5 मिनिटं बोलता येत नसेल, इट इज अ 0. कारण 8 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी कुठल्याही माणसाची मेमरी ही शॉर्ट टर्म असते, ती विसरूनच जाणार आहे. तुम्ही वाचनाचं तुम्हाला 0 येऊ, कारण 10 दिवसांनी 1 महिन्यानी तुम्हाला ते विसरूनच जाणार आहे. पण त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट तुम्हाला बाजूला काढता आला पाहिजे. म्हणजे मी 1 तास वाचलो, आता या 1 तास वाचनामध्ये मला हे लक्षात आले, त्याचे पॉईंट तुम्ही नोट डाऊन केले पाहिजे. तर तुमची स्टडी थोडीशी स्मार्ट वर्कमध्ये होईल, हे लक्षात घ्या. आता 22 चॅप्टर आहेत फिजिक्सला, याची रिव्हिजन करणं सोपं आहे का? व्हेरी डिफिकल्ट. ते एकाच दिवशी तुम्हाला ते 22 चॅप्टर मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळंच करायचं. हे कसं शक्य आहे? शक्य नाही आहे. मग त्याच्यासाठी स्मार्ट वर्क करावं लागतं. म्हणजे परीक्षेच्या दिवशी काय वाचायचं आहे, परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वाचायचं आहे. आता बरेच जण मुलं न्यूमरिकल्सला घाबरतात. न्यूमरिकल्सला घाबरण्याचं कारण काय? एक तर माउथ पब्लिसिटी, म्हणजे मागच्याने घाबरवलेलं असतं की फार अवघड आहे बघा तिथे. फिजिक्स म्हणजे अवघडच आहे, खूपच अवघड आहे. कारण काय? त्याचं आपण एक बागुलबुवा केलेला आहे. फिजिक्स अवघड नाही आहे. फिजिक्स समजण्यासाठीची जी मेथॉडॉलॉजी आपण वापरतो ती चुकीची. ते सोप्या पद्धतीनं जर तुम्ही मांडलं गेलं किंवा सोप्या पद्धतीनं ॲब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न केला तर इझिली मिळू शकतो. आणि प्रत्येक एक्झाममध्ये लूपहोल्स असतात, हे लक्षात घ्या. त्या एक्झामचे लूपहोल्स तुम्हाला कळाले पाहिजे. म्हणजे जगातली कुठली जरी एक्झामिनेशन असली तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये 1/4 क्वेश्चन हे ABCD पैकी कुठला तरी असतो. म्हणजे 70% तुम्ही तयारी करा, 20% मार्क हे लॉजिक तुम्हाला देणार आहे, काही अभ्यास न करता. पण ते तुमच्याकडं स्मार्ट पाहिजे, तुम्ही स्मार्टली वर्कआउट केलं पाहिजे. अशा खूप काही टेक्निक्स आहेत, खूप काही बोलण्यासारखे आहे. म्हणजे न्यूमरिकल्स सॉल्व न करता, वेळ न देता पण करता येतं. म्हणजे कसं की हा गिवन डेटा ABCD या फॉर्म्युलेट टाकायचं आणि जो काही गुणाकार भागाकार येईल ते उत्तर असेल.